घटक यासाठी महत्वाचे आहेत. तसा ऊस हा खूप मोठा टॉपिक आहे आणि आपण त्याचे 2 भाग केलेले आहेत. मागच्या भागामध्ये आपण ऊस पीक व्यवस्थापन, लागवडीचे हंगाम, खत व्यवस्थापन इथपर्यंत आपण बघितलं होतं आणि त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो आहे रोग आणि कीड व्यवस्थापन. तो सर्वात जसं जमीन तयार करण्यापासून ते पीक काढणीपर्यंत प्रत्येक घटक महत्वाचा आहे. जर आपल्याला शाश्वत आणि उच्च उत्पादन घ्यायचं असेल तर आजच्या या सत्रामध्ये आपण बघणार आहे ऊसावरील जे प्रमुख कीड आणि रोग आणि त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने करायचं. विशाल सर, स्क्रीन थोडी मोठी दिसली पाहिजे मला. एकदम छोटा दिसतो सध्या तर माझ्या पुढे. येस सर मोठं दिसायला पाहिजे स्क्रीन. हा येस सर. येस थँक्यू व्हेरी मच. वेलकम सर. आजच्या या आपण सत्राला सुरुवात करूया. जसं आता विशाल सरांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आपल्याला पिकाविषयी ज्ञान अवगत करायचं आहे. जसं आपण रोज आता आपण माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी शेतावर जातो आणि आपण चांगली माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या शेतकरी बंधूंना करत असतो. तर ती माहिती देत असताना आपल्याला बेसिक म्हणजे पायाभूत ज्ञान आहे ते अवगत होणं, अवगत करून घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण त्याचे सत्र आपण घेतोय त्या दृष्टीनेच घेतोय आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे संकल्पना आहेत ज्या काय क्लिअर करण्याचं म्हणजे इथं एक आपण काम हातात घेतलेलं आहे आणि ते आपण करत असतोय. आता यामध्ये असं पण असू शकते 2 आपले सत्र झालेले आहेत. काही लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न पण आले असतील आणि ते राहून पण गेले असतील. तर माझी सर्व आपल्या या मित्रबंधूंना विनंती आहे की त्यांनी ते सगळे प्रश्न आपला जो ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये आपण विचारायचे आहेत किंवा पाठवायचे आहेत. टेक्स्टमध्ये पाठवा किंवा व्हॉइस मेसेजमध्ये पाठवा. त्याचं कारण असं आहे की आपल्याला एखाद्या समस्येच्या तळागाळापर्यंत जाता आलं पाहिजे आणि त्याचं ज्ञान आपल्याला अवगत करून घेता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं ते ज्ञान आपल्या बळीराजापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण स्वतः सुद्धा अपग्रेड होणार आहे आणि बळीराजाला सुद्धा त्याची माहिती देणार आहे आणि एक प्रकारचं तो त्याच्यामध्ये त्याला एक समाधान शंकेचं निरसन होणार आहे. त्यामुळे माझी आपल्या ह्या सर्व परिवारातील लोकांना विनंती आहे की कुणीही म्हणजे काय म्हणतो आपण लाजायचं नाहीये किंवा आता मी कसं विचारू किंवा मला हे जमत नाही किंवा येत नाही असं काही हे नका करू. जेवढे चांगले प्रश्न तुम्ही घेऊन याल खाली ग्राउंड लेवलवरून किंवा तुम्ही स्वतः उपस्थित कराल तेवढे चांगलं आपण त्या एखाद्या मुद्द्याच्या तळापर्यंत पोहोचून आपल्या सर्वांना म्हणजे बळीराजांना पण त्याचं निरसन होईलच आणि आपलं पण ज्ञान अवगत होईल. तर आता आपण पहिल्या सत्रामध्ये एका वाक्यानं सुरुवात केली होती. जेव्हा तुम्ही म्हणजे यशस्वी होण्यासाठी तुम्ही सेल्फिश असला तर चालेल पण जेव्हा तुम्ही एकदा यशस्वी झालात तर तुम्ही यशस्वी आणि अपग्रेड झालात तर तुम्ही निस्वार्थी राहिलं पाहिजे आणि सगळ्यांसाठी उपलब्ध झाला पाहिजे आणि आपल्याला मिळालेलं नॉलेज हे सर्वांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. तर या कोटनं पुन्हा एकदा सुरू करूया सर्वांचं या सत्रामध्ये सरचे स्वागत आणि आपण बघूया. विशाल सर प्लीज नेक्स्ट. दुसरा हा तिसरा आहे तसेच नेक्स्ट. तर आपण आता बघतोय की शाश्वत आणि उच्च उत्पादन घेण्यासाठी बरेच घटक ह्याच्यामध्ये एकात्मिक घटक महत्वाचे आहेत. जसं आपण मागच्या सत्रामध्ये बघितलं अन्नद्रव्य वगैरे तण व्यवस्थापन. आता आपण बघतोय कीड आणि रोग व्यवस्थापन. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे जर आपण कीड आणि रोग यांचं व्यवस्थापन जर वेळेत केलं नाही तर जे शेतीमध्ये सर्वात जास्त नुकसान जे होते ते तणांच्यामुळे होतं. त्याच्या खालोखाल
कीड आणि रोगामुळे होते. आता इथे दिलेला आहे बघा, किडीमुळे किती होते 23% आणि रोगामुळे 25%. जवळजवळ दोघांचं एकत्रित पकडलं तर पीक उत्पादनामध्ये सर्वात जास्त नुकसान कीड आणि रोगामुळे होत असतं. जवळजवळ 48% नुकसान होतं. हे आपण एक आपल्या माहितीसाठी हे इथे एक स्लाइड ठेवलेली आहे. नेक्स्ट स्लाइड. आता आपण या ठिकाणी बघणार आहे की दिस इज ट्रायंगल. हा ट्रायंगल काय सांगतो आपल्याला? पाठीमागे पुढे गेले. हा येस ओके. हे सर्वांना दिसते का? हे स्लाइड दिसते ना सर्वांना व्यवस्थित? सॅटर्डे संडे येणार आहे या वीकला. माझा आवाज येतोय? येस सर येते. हे दिस इज ट्रायंगल काय आहे? तर कोणताही रोग किंवा कीड जेव्हा पिकावर येते तर त्याच्या अगोदर ह्या छोट्याशा प्रक्रिया घडतात. आता ह्यामध्ये काय आहे? होस्ट म्हणजे आपलं पीक, ते कोणतंही असेल. आता आपण ऊसावरती बघतोय म्हणून ऊस आपण धरूया. एन्व्हायरमेंट म्हणजे जे तुमचं म्हणजे तिथे असणारं हवामान. आणि पॅथोजन म्हणजे एखाद्या रोगाला किंवा किडीची किंवा रोगाचे रोगाचे, जसं बुरशीजन्य रोग आहेत. बुरशीचे छोटे जे पॅथोजन्स असतात. तर ह्या तिघांचं जेव्हा सांगड बसते म्हणजे जी येणारा रोग आहे तिला मिळालेलं पोषक वातावरण आणि आपल्याकडे असणारं पीक, ते पीक बळी पडलं पाहिजे. आणि तिथलं हवामान आहे त्या एखाद्या रोगासाठी पोषक झालं पाहिजे, तेव्हाच रोग येणार आहे. आता ह्यामध्ये आपण बघितलं, एन्व्हायरमेंट मध्ये जर बघितलं, त्याच्यामध्ये मॉइश्चर ओलावा आहे. एखाद्या एक्स्ट्रीम वेदर म्हणजे अचानक वाढलेले थंडी असेल, अचानक वाढलेले उष्णता असेल किंवा टेम्परेचर असेल, अचानक पडलेला पाऊस आहे किंवा अचानक पडलेलं धुकं आहे. सगळ्या गोष्टी ह्या जेव्हा एखाद्या पिकावरती रोग येतो तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा मिलाप झाला पाहिजे, तेव्हाच रोगासाठी पोषक किंवा अनुकूल वातावरण तयार होतं. पुढे घ्या. नेक्स्ट. इथं आता मागे बघितलं आपण रोगाच्या संदर्भात. आता या स्लाइड मध्ये दिसते आपल्याला किडींच्या पाठीमागची स्लाइड घ्या. पाठीमागची स्लाइड. येस. आता इथे पण बघा, पुन्हा तेच होस्ट, पॅथोजन आणि एन्व्हायरमेंट. म्हणजे एखादा कीड येण्यासाठी पडायला पाहिजे, लागणारं जे वातावरण आहे ते अनुकूल किंवा पोषक झालं पाहिजे, तरच किडीचं तिथं प्रादुर्भाव दिसणार आहे. म्हणजे आपण आता जनरली लक्षात घेतलं की डिसीज किंवा पेस्ट ट्रायंगल काय, हे त्रिकोण काय आहे बाबा, रोग किंवा किडीचं त्रिकोण काय आहे. त्या एखाद्या किडीला, एखाद्या रोगाला लागणारं हवामान हे पोषक पाहिजे, आपलं जे पीक आहे ते बळी पडायला पाहिजे, आणि जो कीड किंवा रोग आहे तो अग्रेसिव्ह पाहिजे, तो इन्फेक्शन करायला पाहिजे, प्रादुर्भाव. जेव्हा हे परिस्थिती जुळून येते तेव्हाच कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती दिसून येतो. नेक्स्ट. आता आपण बघतोय, जर आता आपण एक त्रिकोण बघितला कीड आणि रोगाच्या व्याप्तीसाठी, एक जो ट्रायंगल आपण बघितला त्रिकोण, तो किती महत्वाचा आहे आणि त्यातले कोणते घटक महत्वाचे आहेत.
आता मी इथे काय हे पुन्हा एकदा स्लाइड का ठेवली, मागच्या पण याच्यामध्ये ठेवली होती, आता पण ठेवलेली आहे. यामध्ये एक जर आयओटी ऍग्रीकल्चर ही गोष्ट जर आपण उपयोगात आणली, जसं आता आपल्या ग्रुपमध्ये बऱ्यापैकी लोक बारामतीला कृषिकला गेले असतील आणि तिथं सध्या एक जास्त चर्चेचा विषय ठरलेला ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तुमच्या आयओटी टेक्नॉलॉजी. तिथे एक ऊसाचा त्यांनी पायलट प्रोजेक्ट उभा केलेला आहे. त्यामध्ये ते एक वेदर स्टेशन बसवलेलं आहे आणि त्या वेदर स्टेशन मधून त्यांना वातावरणातील बदल आणि पाणी व्यवस्थापन याविषयी माहिती तिथे मिळते. कशाच्या माध्यमातून? या आयओटी सेन्सरच्या माध्यमातून. यामध्ये वेदर आहे. वेदर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या कीड आणि रोगासाठी वेदर ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे वातावरण किंवा हवामान त्या किडीसाठी, त्या रोगासाठी पोषक हवामान आहे की नाही हे आपल्याला कसं ठरवावं लागेल, किंवा हे आपल्याला अगोदर कसं, याला फोर वॉर्निंग मॉडेल म्हणतात. म्हणजे कीड आणि रोग येण्याच्या अगोदर 7 दिवस अगोदर आपल्याला सांगतंय की आता येणारी हवामानाची परिस्थिती ही एखाद्या किडीला किंवा एखाद्या रोगासाठी अनुकूल आहे, तर आता आपल्याला पिकाचं निरीक्षण केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला त्या पिकावरती जर लक्षणं आढळली तर आपण फवारणी घेऊ शकता बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची. आणि जर प्रादुर्भाव आढळला नाही तर आपण प्रिव्हेंटिव्ह घेऊ शकतो. म्हणजे हे आपल्याला अगोदर समजतंय. कशामुळे समजतंय? कारण ह्या आयओटी तंत्रज्ञानामुळे हे आपल्याला आता सहज शक्य झालेलं आहे. आपल्याला आपल्या पिकामध्ये न जाता सुद्धा आपल्याला या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये एक अलर्ट येणार आहे, इथला येणार आहे की सध्याची परिस्थिती जी आहे ती अमुक अमुक किडीला किंवा अमुक अमुक रोगासाठी पोषक आहे. आपण आपल्या पिकाचं निरीक्षण करा. तर ही सुद्धा गोष्ट फार महत्वाची आहे. जर आपल्याला कीड आणि रोगासाठी अनावश्यक फवारणीचा खर्च टाळायचा असेल तर अशा गोष्टींची अंमलबजावणी करणं आता काळाची गरज आहे आणि ती करायला पाहिजे. आता इथे तुम्हाला दिसतंय खाली एक असं मोबाईल, तिथे एक असं स्पीडोमीटर गाडीचं दिसतोय. हे पाणी व्यवस्थापनासाठी आहे. पण त्याच्या बाजूला एक दिसतंय, एक आपल्याला एका रोगाची फोटो दिसतोय आणि त्यामध्ये तो अलर्ट दिलेला आहे त्यांनी की आता तुमच्या पिकामध्ये अमुक अमुक रोगाचे कुठलाही रोगाचा, ऊसाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर तुमचा जर असेल रेड स्पॉट असेल, तांबडा त्याच्यावरती तांबेऱ्यासारखा रोग येतो, तर त्याच्या अगोदर तुम्हाला, किंवा पोक्का बोईंग नावाचा डिसीज सगळ्यांनी बघितलेला आहे, तर त्याच्या अगोदर आपल्याला माहिती मिळणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला आपण फोर वॉर्निंग म्हणतो. म्हणजे 5 ते 7 दिवस अगोदर चेतावणी मिळणं गरजेचं आहे. तर आपण जागरूक होऊ आणि आपल्या पिकाचं निरीक्षण करू आणि लागणारे जे नियंत्रण उपाय आहेत ते आपण तिथं राबवू शकू. नेक्स्ट विशाल सर, नेक्स्ट. येस, आता आपण बघतोय आपला विषयच आहे कीड आणि रोग व्यवस्थापन. मग आता कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन करणं ही फार महत्वाची बाब आहे. जर आपल्याला आपल्या कीड आणि रोग व्यवस्थापनामधील अतिरिक्त खर्च जर टाळायचा असेल, कारण आता आपण सहज जर आपण शेतकरी बंधूंच्या शेतात गेलो तर आपण म्हणतो की कमी खर्चामध्ये, कमी बजेटमध्ये शेती झाली पाहिजे किंवा केली पाहिजे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळालं पाहिजे आपल्याला. मग ते कसं? तर त्याला एकात्मिक पद्धतीने केलं पाहिजे. मग ते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, एकात्मिक पीक पद्धती असेल किंवा एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन असेल, जेणेकरून एखाद्या कोणत्या पद्धतीवर अवलंबून न राहता 2, 3, 4 पद्धतींचा एकत्रित अवलंब करून आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या पिकावर आलेले कीड किंवा रोगाचं नियंत्रण करायचं आहे आपल्याला. ते आपण बघूया. एकात्मिक कीड व्यवस्थापनाची अंमलबजावणी महत्वाची काय आहे? जर तुम्हाला क्वालिटी प्रोडक्शन घ्यायचं असेल किंवा गुणवत्तापूर्ण उत्पादन घ्यायचं असेल तर या बाबी राबवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की शेताची देखरेख आणि मूल्यांकन करणे. मॉनिटरिंग ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मॉनिटरिंग का महत्वाचं आहे? आपल्याकडे एखादं पीक आहे तर उगीच आपण फवारणी करण्यामध्ये काय अर्थ नाही. त्यासाठी आपल्याला शेताची म्हणजे पिकाची देखरेख करणं फार गरजेचं आहे, ती पण नियमित.
मग आपल्याला याच्यामध्ये आपण बघतो भाजीपाला पिकामध्ये एक तुम्हाला गोष्ट दिसून येते की काही ठिकाणी पिवळे निळे चिकट सापळे लावलेले असतात, काही ठिकाणी फेरोमेन ट्रॅप लावलेले असतात. तर हे काय दर्शवतं, तर आपल्या शेताचं निरीक्षणाचा एक भाग आहे तो. म्हणजे जर पिवळे निळे चिकट सापळे लावले आणि त्याच्यावरती रस शोषक किडी येऊन जर चिटकल्या, तर आपण मॉनिटरिंग करू शकतो की त्या किती प्रमाणात चिकटलेल्या आहेत बाबा, म्हणजे किती प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव दिसतोय. जर तो प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली असेल तर त्याच्यावरती खर्च करण्याची काही गरज नाही. पण त्याची पातळी जर आर्थिक नुकसानीच्या वरती जर गेली असेल तर आपल्याला आपलं नियंत्रण उपाय राबवणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या शेताचं पिकाचं निरीक्षण फार महत्वाची गोष्ट आहे. मग आता निरीक्षण झालं, आता एकात्मिक पद्धतीचा अवलंब आपण करणार आहे. त्याच्यामध्ये काय फक्त तुमचं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरूनच कीड आणि रोग नियंत्रित करायचे आहे का? नाही. तर आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करायचा आहे. जसं मशागतीय पद्धत आहे, मशागत ही मशागत एकदम म्हणजे आपल्या हातातली गोष्ट आहे. जर आपण मशागतीय पद्धतीमध्ये पीक पेर पालट जर राबवली तर आपल्याला निश्चितपणे किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी आढळणार आहे. किंवा आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीचा अवलंबून करायचा आपल्याला. तुम्ही जर बघितलं असाल द्राक्ष बागेमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतात. जेव्हा द्राक्ष बाग फेब्रुवारी मार्च मध्ये जेव्हा आपल्या द्राक्षाची पूर्ण हार्वेस्टिंग होते, नेक्स्ट इयरला त्याच्यामध्ये बाजरी किंवा ज्वारीचं मिक्स करून आतमध्ये टाकलेलं दिसतं बघा, म्हणजे पिकाला लावलेलं दिसतं. हे काय आहे, एक प्रकारची मिश्र पीक पद्धती आहे ना. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुख्य पिकावरती कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याच्या पूर्वी तो आतमध्ये मिश्र पीक पद्धत, जी कुठलं पीक आपण घेणार आहे, काही सापळा पीक सुद्धा जसं झेंडू आहे, निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी आपण झेंडू घेतो, किंवा आपल्या तुमच्या भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, मिरची असेल, वांगे असेल, तर आपण शेताच्या बॉर्डरवरती आपण काय करतो, बॉर्डर पिकांचा तिथं पेरणी करतो, जेणेकरून ह्या रस शोषक किडी किंवा अन्य कोणत्या किडी असतील त्या प्रथम त्याच्यावरती प्रादुर्भाव व्हावा, नंतर आपल्या मुख्य पिकात. म्हणजे आपण त्याला काय करतो, थोडक्यात थांबवून ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धत महत्वाची आहे, किंवा सापळा पिकांचा वापर जसं आता मी सांगितलं. आता सगळ्यात महत्वाचं आहे, रोग कधी येणार. आता मी सांगितलं की डिसीज ट्रायंगल मध्ये क्लायमेट महत्वाचं आहे. क्लायमेट मधला कोणता, वेदर मधला कोणता पॅरामीटर महत्वाचा आहे, तर तुमची आर्द्रता. फक्त 10,000 रुपयाला सेव्हिंग 999 सोबत लाईफ टाईम 30 ते 35% 25 ते 30% पार्टनरशिप. रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू शकतो. म्हणून आपल्या पिकाला पीक लागवड करताना त्याचं पेरणी किंवा लागवडीचं अंतर सुद्धा खूप महत्वाचं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे जैविक नियंत्रण. आता बाजारात किंवा मार्केटमध्ये भरपूर जैविक बुरशीनाशक आहेत, जैविक कीटनाशक आहेत, त्यांचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा. पुढे आहे यांत्रिक किंवा भौतिक नियंत्रण. जसं आपण सापळे लावतो, फ्रूट फ्लाय, फळमाशी येऊ नये म्हणून आपण फ्रूट फ्लाय साठी एक फेरोमेन ट्रॅप लावतो, किंवा हुमणीच्या नियंत्रणासाठी करण्यासाठी लाईट ट्रॅप लावतो आपण. तर ही एक यांत्रिकी पद्धत आहे. त्याच्यानंतर रासायनिक. मग रासायनिक याच्यामध्ये आपण त्या किडीला किंवा त्या रोगाला नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक आणि कीटकनाशक आपण वापरणार. रासायनिक पद्धत जावं लागणारच आहे, पण अगदी प्रथमच रासायनिक पद्धतीमध्ये म्हणजे आता ते कशावर अवलंबून असेल, तुमच्या पिकावरती झालेल्या किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव यावरती या गोष्टी अवलंबून असतात. पण आपल्याला खर्च जर खरंच कमी करायचा असेल तर एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन पद्धतीला पर्याय नाही. नेक्स्ट. येस. आता याच्यामध्ये बघा नंबर ऑफ पेस्ट आणि टाइम दाखवलेला आहे. यामध्ये एक निळी लाईन आहे आणि एक फेंट निळी लाईन आहे. वरती एक लाल तुटक लाईन गेलेला आहे आणि खाली एक सलग लाल कलरची लाईन आहे. आता हा ग्राफ आपल्याला काय दर्शवतो, हा आलेख आपल्याला काय दर्शवतो, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल आणि इकॉनॉमिक इंजुरी म्हणजे आर्थिक नुकसानीची पातळी आणि कीड रोगाचे
प्रादुर्भावाची पातळी थ्रेशोल्ड लेवल म्हणजे आपल्याला नियंत्रण उपाय कधी करायचे आहेत, जेव्हा कीड आणि रोग हे थ्रेशोल्ड लेवलला असतात तेव्हापासून आपल्याला उपाययोजना सुरू करायची आहे. म्हणजे एखाद्या रोगाचा किंवा एखाद्या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर तर आपल्याला वरती ग्राफ मध्ये बघा पेस्ट पॉप्युलेशन विदाउट कंट्रोल, जर कंट्रोल नाही केलं तर ग्राफ असा वरती गेलेला आहे. म्हणजेच काय याचा फायदा तुम्हाला होण्यापेक्षा पीक उत्पादन जास्त मिळण्यापेक्षा तुमचा खर्च वाढणार आहे. कशावरचा? कीड आणि रोग व्यवस्थापनाचा किंवा नियंत्रणाचा. तेच जर आपण म्हणजे जर तुमचं निरीक्षण जर प्रॉपर असेल, आता एखाद्या किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय म्हटल्यानंतर जर आपण नियंत्रण उपाय अवलंब केला तर थ्रेशोल्ड लेवललाच, म्हणजे एखादी गोष्ट उमऱ्याच्या आत यायच्या अगोदरच आपण ती बाहेर ठेवली पाहिजे. तसंच आहे थ्रेशोल्ड लेवल. आत आल्यानंतर घरात आत एखादी गोष्ट आली नंतर नाही उपयोग, त्याला बाउंड्रीवरच थांबवलं पाहिजे, बाउंड्रीवरच रोखून धरलं पाहिजे. तर मग त्या गोष्टीमध्ये काय होणार, आपला खर्च कमी आणि फायदा जास्त राहणार. कधी? जर तुम्ही कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसला तेव्हा जेव्हा तुम्ही नियंत्रण उपाय राबवणार तेव्हा. नाहीतर जर आपण पुढे त्याच्यामध्ये टाइम घालवला तर तिचं तुमचं आर्थिक नुकसानीची पातळी एकदा ओलांडली की तुमचा खर्च आहे तो वाढणार आणि त्याच्यापासून मिळणारा फायदा हा कमी राहणार. आणि जर थ्रेशोल्ड लेवलला तुम्ही जर नियंत्रण उपाय राबवले तर खर्च कमी होणार आणि त्याचा तुलनेत फायदा जास्त होणार. तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत आपल्याला. कुठलंही पीक असू दे, कुठलंही तुमचे पीक म्हणजे तुमचं भाजीपाला असू दे, ऊस असू दे किंवा आणि फळ पिकं असू देत, ही गोष्ट आपण प्रॉपर सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव थोडक्यात दिसतोय किंवा त्याच्या अगोदर पण जाऊन आपण एक प्रिव्हेंटिव्ह नावाची गोष्ट असते, त्याला आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणतो. जर आपल्याला वेदर किंवा त्या किडी किंवा रोगासाठी समजा ढगाळ वातावरण झालं, आता फॉर उदाहरणार्थ बोलायचं झालं तर ढगाळ वातावरण किंवा धुकं पडलं किंवा अचानक तुमचं थंडी वाढली तर आपले पिकं एखाद्या रोगाला किडीला बळी पडतात. त्यामुळे आपल्याला दोन्ही घटकांचा इथं परस्पर संबंध जोडायचा आहे. बदलणारं वातावरण, आपलं पीक, आपल्या पिकाच्या वाढीची अवस्था आणि त्यामध्ये येणारे रोग किंवा कीड. जर निरीक्षण केल्यानंतर वातावरण बदलले, निरीक्षण केलं दिसत नसेल तर प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लक्षणं आढळली तर तुम्हाला नियंत्रण उपाय राबवणं गरजेचं आहे. म्हणजेच थ्रेशोल्ड लेवलच्या खालीच आपण नियंत्रण उपाय पद्धती राबवल्या पाहिजेत. त्याच्या पुढे गेले तर आर्थिक नुकसान होऊ शकते. सूरज सर नेक्स्ट. आता आपण बघूया ऊसातले काही महत्वाचे रोग आणि कीड. तर सुरुवात आपण रोगापासून करूया. पहिलाच आपण रोग बघतोय पोका बोईंग नावाचा डिसीज, आपल्या सगळ्यांना माहित आहे. असं त्याचे जे वाढणारा शेंडा असतो तो असा पीळ पडल्यासारखा दिसतो किंवा त्याला थोडस असं एकदम तो दबल्यासारखा दिसतो. आणि हा जो रोग आहे, जसं मी आता सांगितलं, कुठल्याही किडीला किंवा कुठल्याही रोगाला वातावरणामधले कोणते घटक कारणीभूत आहेत. आता यामध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या रोगासाठी आर्द्रता जास्त लागते. जुलै ते सप्टेंबर मध्ये या रोगाचा पावसाळ्यात शक्यतो जास्त प्रादुर्भाव दिसतो, कारण जुलै पासून सप्टेंबर मध्ये जरा तापमान पण थोडस जास्त असते आणि पाऊस पडल्यानंतर आर्द्रता पण वाढते. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ह्या रोगाचा प्रादुर्भाव तिथं दिसून येणार आहे आपल्याला. पोका बोईंग नावाचा रोग आहे तो. आता बघा त्याच्यातला खोडाकडचा भाग आहे तो आखूड झाल्यासारखा दिसतोय, वरून असा काय म्हणतो आपण त्याला, दाबल्यासारखा दिसतोय. आणि हे जेव्हा आता ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे आपल्याला की बाबा या रोगाचा प्रादुर्भाव ह्या एखाद्या स्थितीमध्ये आढळून येतो. जसे आर्द्रता वाढली किंवा तुमचा टेम्परेचर पण वाढलं, तसा एकदम ऊन पडला नंतर पाऊस पडला, आर्द्रता वाढली, एकदम टेम्परेचर वाढलं, त्या परिस्थितीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येणार. या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला किंवा अशी परिस्थिती जेव्हा होईल तेव्हा आपल्या लक्षात यायला पाहिजे की बाबा या रोगाचा इथं प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तर मग आपल्याला साधं सिंपल जे आहे कार्बेंडाझिम नावाचा आहे, सगळ्यांना माहित आहे, प्रचलित हार्बिसाइड आहे, त्याचा आपण 1 ग्रॅम प्रति लिटरनं फवारणी करू शकतो.
जर जास्त म्हणजे तुम्हाला एका फवारणीमध्ये नाही दिसलं तर तीच फवारणी आपण 15 दिवसाच्या अंतराने किंवा 10 दिवसाच्या अंतरानं ज्या म्हणजे रोग किती प्रमाणात आहेत त्याच्यानुसार अवलंबून आहे ते आपण त्याची फवारणी घेऊन करून आपण या रोगाचं नियंत्रण करू शकतो. नेक्स्ट महिन्याची जाती जे दे रहा है ना वो बात है. दुसरा रोग आहे तांबेरा, सगळ्यांना माहित आहे. हा रोग बुरशीमुळे होतो. पहिला पण रोग आहे तो बुरशीमुळे होतो. हा सुद्धा बुरशीमुळे होतो. हा याला एअरबॉर्न डिसीज म्हणतात, म्हणजे हवेद्वारे याचे बीजाणू पसरतात. आणि आपण बघितले तांबेरा म्हणजे जसं आपल्या एखाद्या लोखंडाच्या वस्तूला गंज लागतो त्या प्रकारे ठिपके दिसतात. नारंगी तपकिरी कलरचे ठिपके दिसतात आणि पूर्ण पान हे तुमचं तांबेरायुक्त होऊन जातं. याला सुद्धा तीच परिस्थिती आहे, आर्द्रता जास्त लागते. जसं आता त्या पोकाबोईंग डिसीज मध्ये तसं सेम या पण याला रोगाला अनुकूल आहे की आर्द्रता जास्त लागते. जेव्हा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल तेव्हा आपल्याला मॅन्कोझेब नावाचं जे बुरशीनाशक आहे प्रति लिटर 3 ग्रॅमने त्याची फवारणी करायची आहे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा. नेक्स्ट तांबेरा रोगाचं लक्षण सुरुवातीचे तपकिरी ठपके स्टार्टिंगचा असा आहे. तांबेरा खालून पडला नव्हते, पिवळं लाल पडले ते पान. बरोबर आहे. आता एक रेड स्पॉट नावाचा एक रोग आहे, रेड स्पॉट. त्याला आपण तपकिरी ठिपके म्हणतो, रेड स्पॉट. आणि या रोगाचे जे अनुकूल वातावरण आहे ते मान्सून म्हणजे पावसाळ्यामध्ये याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो. तो सर्कोस्पोरा लॉन्जिपस नावाच्या बुरशीमुळे होतो. आणि ऊसाचं वय 7 ते 8 महिने आहे. ज्या ऊसाचं वय आहे त्या याच्यावरती हा जास्त प्रादुर्भाव दिसतो. आणि 265 जी व्हरायटी आहे ती या रोगासाठी जास्त बळी पडणारी व्हरायटी आहे. तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी शेतामध्ये गेल्यानंतर की पानावर ठिपके पडतात. आता पानावर जेव्हा ठिपके पडतात, कारण पान म्हणजे झाडाचा पान हे झाडाचे अन्न तयार करणारी फॅक्टरी आहे. मग जर अशा रोगाचा प्रादुर्भाव जर झाला त्याच्यावरती तर प्रकाश संश्लेषणामध्ये अडथळा निर्माण होणार आणि त्याचा आपल्या पिकाच्या वाढीवरती परिणाम दिसणार. मग ऊसाची जाडी असेल किंवा ऊसाचे ज्या पद्धतीने ऊसाची वाढ व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ऊसाची वाढ आपल्याला दिसून येणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे साखर उतार्यावर त्याचा परिणाम होणार. साखर उतारा आपण कशामध्ये मोजतो? रिकव्हरी मध्ये. रिकव्हरी पर्सेंट बघतो. जर पानांचं कार्य ठीक नाही चाललं, रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांचं कार्य जर थांबलं तर जे पान प्रकाश संश्लेषण करून अन्नद्रव्य तयार करतं ते अन्नद्रव्य तयार होणार नाहीत आणि ते अन्नद्रव्य तयार नाही झाली तर ऊसाचं पोषण व्यवस्थित होणार नाही आणि त्याचा परिणाम वाढीवर तर होणारच आहे आणि साखर उतार्यावर सुद्धा परिणाम होणार आहे. आता ह्यासाठी आपल्याला पिकाचं निरीक्षण करणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्हाला असे लक्षणं दिसून येतात जसं गंज पडल्यासारखं, ह्याचा सुद्धा गंज पडल्यासारखं पण ते एकदम रेड कलरचा स्पॉट असतो. ते मागचे तांबेऱ्याचे स्पॉट एकमेकांमध्ये मिक्स होतात पण ह्याचे मिक्स नाही होत, त्याचे स्पॉट पडतात. जेव्हा अशी परिस्थिती दिसेल तेव्हा तुम्हाला मॅन्कोजेब नावाचं बुरशीनाशक आहे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड आहे 3 ग्रॅम प्रति लिटरने आपण त्याच्यावरती फवारणी घेऊ शकतो. नेक्स्ट बेसिक जमिनीचे डोस पण आपले सांगत क्लिअर करायचे. एका वेळेला दोन्ही आता आपण बघतो की रेड रॉट, लाल कूज रोगासाठी म्हणजे आपण कोलोटोट्रॅचियम फल्कॅटम नावाच्या बुरशीमुळे हा रोग ऊसामध्ये दिसून येतो. आता ऊसामध्ये जर आपण बघितलं, ऊसाच्या कांडीवरती बघितलं आपण तर 2 प्रकारच्या चिरा दिसतात. एक नॉर्मल चीर पडलेली दिसते आणि एक चीर पडलेली असते परंतु ती लालसर दिसते. तर ती लालसर दिसते ही लाल कूज रोगाचे लक्षण आहे. आणि जी नॉर्मल चीर पडलेली असते ऊसावरती ती ऊसाची ताण सहन करण्याची क्षमता दर्शवते. पाण्याचा ताण असेल अतिरिक्त तर त्या ताणाला
प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा तशा प्रकारच्या चिरा पडतात. पण जर चीर उभी पडली असेल, लाल असेल, तर ती नक्कीच रेड रॉट, त्याला आपण लाल पूज म्हणतो. लाल रोगाचं ते लक्षण आहे. आणि ह्या जेव्हा रोगाचा प्रादुर्भाव पिकावरती होतो तेव्हा त्याचे प्रथम लक्षण हे पानावरती दिसतात. पानाचा रंग बदललेला दिसतो. हिरवा ते नारंगी, नारंगी ते पिवळा असा लाल रंग होतो. लाल रंगाचे असे लाल लाल गडद रंगाचे असे पानावरती असे ठिपके दिसतात तुम्हाला. शिरेवरती जर तुम्ही ऊसाची शिर बघितली तर तिथे तुम्हाला एक असं एक लाल कलरचा ठिपका दिसेल. पानं सुकतात आणि थोडेसे असे तुम्हाला कोमेजल्यासारखे पण दिसतात. आणि त्या रोगाच्या मध्ये जर तुम्ही तो ऊस घेतला आणि त्या ऊसाला मधून जर चिरला तर आता इथे आकृतीमध्ये बघा, दिसते बघा तुम्हाला लाल रेड रॉट जो नावाचा रोग आहे, त्या रेड रॉट लाल पूज रोगाची जी प्रादुर्भावग्रस्त ऊस आहे तो आतमध्ये लाल दिसतो बघा तुम्हाला, लाल. आणि खाली त्याचं काय दाखवलंय, हेल्दी ऊस दाखवलं. कुठं दिसते का तुम्हाला लाल? नाही. तर या रोगाच्या निवड चांगली करणं फार गरजेचं आहे. बियाणं हे तुमचं एकदम निरोगी चांगलं, त्याची स्टेज पण महत्वाची आहे. बियाणांची निवड ही सगळ्यात महत्वाची आहे. पीक फेरपालट आपण मगाशीच बघितलं, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये पीक फेरपालट करणं फार गरजेचं आहे. आता एकदा रोग आल्यानंतर याला पर्याय नाही. रोग येऊ नये मध्ये प्रतिबंधात्मक उपायामध्ये बीज प्रक्रिया ही सगळ्यात महत्वाची बाब आहे या रोगासाठी. म्हणून कांडी असेल तर कांडी आपल्याला बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवायची आहे 15 ते 20 मिनिटं, जसं 22 कार्बन डायऑक्साइड मध्ये बुडवायचे आहे. आणि मगच आपल्याला प्लांटेशन साठी लावायचे आहे. किंवा तुम्ही रोप लावणार असाल तर जेव्हा रोप लावायचं आहे तर त्या रोपांना आपण जर जेव्हा ट्रे मध्ये असतील तेव्हाच कार्बन डायऑक्साइड सारख्या बुरशीनाशकांना ड्रेंच करायला पाहिजे. ट्रे मध्येच, म्हणजे आपल्याला कमी प्रमाणामध्ये ते बुरशीनाशक लागेल आणि मग त्याची लागवड करायची. जर हा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला भविष्यात येऊ द्यायचा नसेल तर बीज प्रक्रिया ही खूप महत्वाची बाब आहे या रोगासाठी. एकदा रोग आल्यानंतर नियंत्रण करणं कठीण गोष्ट आहे. नेक्स्ट सर, नेक्स्ट प्लीज. मर रोग एवढे रोग असतात उसावते. आता मर रोग, उसामध्ये आता मर रोग तसा फारसा काही दिसत नाही. सॅफॅलोस्पोरियम या बुरशीमुळे हा रोग होतो. या ऊसाच्या रोगाची म्हणजे या रोगाचे लक्षण जे आहेत, ऊसाची निम्मी वाढ होईपर्यंत आपल्याला दिसत नाही. या खाली चित्रामध्ये आपल्याला दाखवलंय, खाली मी फोटो टाकलेला आहे की ऊस अर्धा वाढेपर्यंत लक्षात येत नाही, पण ऊस अचानक शेंड्यापासून खाली वाळायला सुरुवात होतो आणि ऊस सुकू लागतो. मग आता असा जर ऊस सुकला आणि या मर रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर ऊस काय राहील, पोकळ राहील किंवा तो रसरशीत नसेल आणि शेवटी वजन त्याला येणारच नाही. आणि जर तुम्ही जर बघितलं तर ज्या ऊसाच्या मर रोगाचा, ज्या ऊसाला थोंबाला प्रादुर्भाव झालेला आहे, आता ह्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. मर रोगच असेल असं नाही. जर तुमची हुमणी किडीचा प्रादुर्भाव पण असेल तर ह्या प्रकारची लक्षणं तुम्हाला दिसतील. पण हुमणी किडीमध्ये असा ऊस अर्धा वाळलेला दिसत नाही, पूर्ण ठोंब तुम्हाला सुकलेला दिसतो. तर ते आपल्याला निश्चित म्हणजे तिथं आपल्याला कन्फर्म करावं लागेल की रोगाचं लक्षण आहे का या हुमणीमुळे झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पण तेच आहे. लागवडीसाठी बियाणं निरोगी वापरायचं आहे. शेतामध्ये स्वच्छता ठेवायची आहे. स्वच्छता म्हणजे आता एक पीक गेल्यानंतर नांगरट करून काही त्याचे जे धसकटे असतील, काडी कचरा असतील, हा पूर्णपणे आपल्याला ह्याच्यावरती म्हणजे स्वच्छता ठेवायची आहे, जेणेकरून हा काडी कचरा शेतात राहील आणि ह्या जे रोगांचे जीवाणू आहेत ते त्यामध्ये जाऊन आपलं जीवनचक्र पूर्ण करतील आणि जेव्हा आपण ऊस लावू तेव्हा त्याचा पुन्हा प्रादुर्भाव दिसेल. असं न होण्यासाठी आपल्याला शेताची स्वच्छता राखावी लागेल आणि याला पण प्रतिबंधात्मक उपायच खूप महत्वाचा आहे.
कारण जर ऊस एकदा मोठा आला आणि असं लक्षण दिसली तर आतमध्ये जाऊन ड्रेंचिंग, आळवणी, फवारणी करणं तसं ऊसाच्या बाबतीमध्ये थोडस अवघड गोष्ट आहे. म्हणून जेव्हा आपण ऊसाची लागवड करू तेव्हा बेणे प्रक्रिया सगळ्यात महत्वाची बाब आहे. जसं आता मागच्या रोगासाठी सांगितलं की कार्बेंडाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये बुडवून बेणे बुडवायचे, लावायचे. रोप असतील तर रोपाला जेव्हा आपण ट्रे मध्ये आणतो त्याच वेळी त्याला ड्रेंचिंग करणं म्हणजे कमी बुरशीनाशकामध्ये तुमची पूर्ण ड्रेंचिंग होईल आणि मुख्य शेतामध्ये आपण त्याला लावतो. आपण त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सप्लांटिंग करतो, पुनर्लागवड करतो. नेक्स्ट. आता हा अननस नावाचा रोग आहे. अननस हा सुद्धा बुरशीमुळेच होतो. सेरॅटोसिस्टिस पॅराडॉक्सा नावाची एक बुरशी आहे, त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. आता या रोगाचे लक्षण आहेत, पानांच्या उती लाल होतात. जर कांड्या तुम्ही जर कांड्या बघितल्या, त्या कांड्या जर आपण कांडीचा उभा छेद घेतला तर तुम्हाला अशा प्रकारच्या आतमध्ये लाल झालेलं दिसेल आणि त्याचा वास हा जसा अननस असतो तसा अननसासारखा वास येतो, म्हणून याला अननस रोग म्हणतात. तर या रोगासाठी पण आपल्याला बेण्याची प्रक्रिया करायची आहे. बेणे 22 कार्बेंडाझिम मध्ये बुडवून लावायचे आहेत आणि पाणी साठून नाही राहिलं पाहिजे शेतामध्ये, पाण्याचा निचरा झाला पाहिजे. आणि आता इथे एक वाक्य टाकलेलं लागत 3 ते 4 डोळे असलेल्या कांड्या वापरा. थोडस हे वाक्य इरिलेव्हंट आहे, हे मला सुद्धा त्या लिटरेचर मध्ये समजलेलं नाहीये, पण मी याची माहिती सखोल घेऊन तुम्हाला सांगतो हे चुकीचं झालेलं आहे का, याच्यामध्ये अजून काय आहे. त्यामुळे हे वाक्य स्किप करायचं. एकच लक्षात ठेवा, बीज प्रक्रिया रोग नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात सूरज सर नेक्स्ट. आता गवताळ वाढ. आता ऊसामध्ये प्रामुख्याने येणारा हा रोग जास्त आहे. बऱ्याच लोकांचं याच्यावरती सारखे म्हणजे प्रश्न येतात की गवताळ वाढ दिसते, तर कशा पद्धतीने त्याला नियंत्रण केलं पाहिजे किंवा काय. तर हे सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे. ह्यामध्ये एक पायाभूत गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, त्याला ग्रासी शूट म्हणतो आपण. गवताळ वाढ हा रोग हा बियाणामार्फतच पसरतो आणि फायटोप्लाझ्मा जो फायटोप्लाझ्मा नावाचा एक जीवाणू आहे, त्या जीवाणूमुळे हा रोग होतो. तुम्ही बघा, ज्या वेळेस आपण नवीन लागण करतो तेव्हा तर हा प्रमाण कमी दिसतं, पण खोडवा पिकामध्ये याचं प्रमाण जरा जास्त दिसतं. आता इथं खाली 3 फोटो टाकलेत वेगवेगळे. हा एक रिअल फोटो पण घेतलेला आहे. तिसरा फोटो जो आहे तो एक रिअल फोटो आहे. असं एकदम गवतासारखं गुच्छ वाढ झालेली दिसते. भरपूर फुटवे येतात. फुटवे सगळे असे पांढरट असतात, चट्टे चट्टे पडल्यासारखे असतात. आणि हा जो रोग आहे हा बियाणामधून प्रसारित होणारा रोग आहे. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, नुसता बियाणामधून तो प्रसारित होत नाही, तर त्याचा प्रसार करणारी कीड, ज्याला आपण वेक्टर म्हणतो, मावा किडीपासून सुद्धा या रोगाचा प्रसार होतो. म्हणजे समजा माझा एक प्लॉट आहे, त्यामध्ये मला या रोगाचा रोग दिसतोय, प्रादुर्भाव झालेला आहे, तर माझ्याकडे एखादा दुसरा जर शेजारी प्लॉट असेल तर या प्लॉट मधून माझ्या शेजारच्या प्लॉट मध्ये सुद्धा संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हा रोग बियाणामधून पसरतो, पण मावा किडीमुळे सुद्धा हा रोग पसरतो. आणि आजकाल सगळ्यात जास्त ह्या रोगाचा प्रादुर्भाव जिकडे तिकडे दिसून येतो. लागवड जी असते, आपण लागवड करतो त्याच्यामध्ये कमी दिसते, पण खोडव्यामध्ये याचं प्रमाण अति दिसते. आणि मग या रोगाचं जर नियंत्रण करायचं असेल, जर आपल्या लागवड केलेल्या शेतामध्ये एका दुसऱ्या 2-4 म्हणजे ठराविक 2-3 टक्क्यामध्ये जर दिसत असेल तर ते ठोंब काढायचे आहेत आणि ती नष्ट करायचे. त्याच्यानंतर
खोडवा जर आपण सारखा सारखा घेत असो, म्हणजे खोडवा आता सारखा म्हणजे घ्यावाच लागणार आहे आपल्याला. खोडव्यामध्ये ह्याचा जास्त प्रमाण दिसतंय. काही ठिकाणी माणसं खोडवा ठेवतच नाही. का तर गवताळ वाढीचं प्रमाण जास्त दिसतंय आणि हे प्रमाण 86-032 मध्ये जास्त दिसतंय. इतर वाहनांच्या तुलनेमध्ये 86-032 मध्ये दिसतंय. तर आपल्याला बियाणाचं निवड जी आहे ती चांगली करायची. टिश्यू कल्चर बियाणं लावलं तर आज आणखीन चांगलं, कारण शुद्धता जास्त असते टिश्यू कल्चर बियाणाची. तर ते करू शकतो. आणि आपल्या पिकावरती मावा किडीचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे. त्यासाठी आपण काही कीटकनाशकाची फवारणी सुद्धा घेऊ शकतो, जेणेकरून गवताळ वाढ असेल तिथं जर मावा कीड असेल तर त्या मावा किडीपासून दुसऱ्या चांगल्या आपल्या हेल्दी प्लॉट पिकामध्ये गेला नाही पाहिजे, यासाठी आपल्याला फवारणी करायची. आता याच्यामध्ये एक पर्याय आहे, त्याला आपण उष्ण हवेची किंवा बाष्पयुक्त प्रक्रिया, बीज प्रक्रिया म्हणतो. जवळजवळ त्याच्यामध्ये बघा दिलेलं आहे 54 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या पाण्यामध्ये 3 तास बेलेबल होऊन जातं. आता ही गोष्ट शेतकरी लेवलला प्रॅक्टिकली अवघड आहे, करणं अवघड आहे. असं आपल्याला त्याला एकत्रित मिळून एखादा असं म्हणजे करावं लागेल, सर्व मिळून असं एखादा करायसाठी प्लॅन होऊ शकतो. पण जर आपल्या लेवलला जर करायला गेलं तर ही गोष्ट खर्चिक आहे, मोठी बाब आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मावा किडीच्या नियंत्रणासाठी नावाचं आहे किंवा कुठलं इमिडाक्लोप्रिड आहे किंवा डायमिथोएट आहे, कोणत्याही कीटकनाशकाचे आपण फवारणी घेऊ शकता. इथे मिथिल डेमाटॉन आहे, एक मिली 1 लिटर या प्रमाणामध्ये आपण फवारणी घेऊ शकतो आणि या रोगाचा प्रसार आपण थांबवू शकतो. आता उच्चाटन करणं तसं अवघड गोष्ट आहे, पण त्याचा प्रादुर्भाव कमीच करू शकतो. आता याच्यामध्ये बघा, त्याच गवताळवाढीच्या रोगाच्या याच्यामध्ये खोडव्या पिकामध्ये जास्त. आता प्रायमरी ज्याला म्हणतो, ह्या रोगाचे दोन स्रोत आहेत, पसरवणारे 2 स्रोत. एक प्रायमरी तुमचं बी आहे आणि दुय्यम स्रोत जो आहे तो तुमचा मावा कीड आहे किंवा याच्यामध्ये ग्रासहॉपर सुद्धा दिलेला आहे. नागतोडा सुद्धा या रोगाचा प्रसार एका लिटरेचरमध्ये. 2 गोष्टी आहेत, दोन घटक याला जबाबदार, एक बी आणि एक कीड. 2 गोष्टी याला प्रसार आणि प्रचार मोझॅक नावाचा एक व्हायरस अलीकडच्या काळात नवीन जरा जास्त बघायला मिळत आहे. मोझॅक हा जो आहे तो विषाणूमुळे पसरतो. आपण व्हायरस आणि आपण बघतोय की पानावर असे चटके दिसतात, जसं आपण स्ट्रीप असतो तशा प्रकारचे लक्षण त्याच्यावरती दिसतात. आणि हा रोग जो आहे विषाणूमुळे पसरतो, त्यामुळं पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. आता एक गोष्ट अजून सांगायची, विषाणू जे रोग आहे, जे व्हायरस रोग आहे, हे सगळे किडी ह्या वाहक असतात, प्रसारक असतात. किडीच्या माध्यमातूनच तो एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडे प्रसारण करत असतो. आता या रोगाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आपण मावा किडीमुळे या रोगात प्रसार होतो. जसं मावा किडीमुळे मागे आपण बघितले गवताळ वाढ सुद्धा प्रसार होते. मग आपल्याला हा रोग होऊ नये म्हणून जर सगळ्यात महत्वाचं पहिलं आहे की निरोगी बियाणाचं किंवा वाहनाची लागवड करावी लागेल, ज्याला प्रतिकारक्षम वाहन आहेत. तर एवढा याचा काय प्रादुर्भाव आपल्या इकडे एवढा दिसत नाही, पण अलीकडे दिसायला लागलेला आहे मोझॅक नावाचा. आणि जर कुठं एखाद्या दुसऱ्या ठोंबावर दिसत असेल किंवा एखाद्या दुसऱ्या ऊसावर दिसेल तर आपण तो काढून नष्ट करू शकतो. आणि मावा किडीचं जसं आपण बघितलं की मिथिल डेमाटॉन नावाचा आहे किंवा इमिडाक्लोप्रिड आहे, एखादं आंतरप्रवाही कीटकनाशक फवारणी करून आपण याचं नियंत्रण करू शकतो किडीचं. कारण किडी ह्या त्या रोगाच्या वाहक आणि प्रसारक आहेत, म्हणून किडी नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट हो तर प्यास लागते ना.
आता आपला दुसरा पार्ट आहे तो कीड व्यवस्थापनाचा आहे. त्याच्यामध्ये ऊसामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या किडी ज्या आहेत त्यांचं कुठल्या स्टेजमध्ये येतात म्हणजे कुठल्या वाढीच्या अवस्थेत. जर आता लवकर येणारी जर खोडकीड असेल तर ती तुमची सुरुवातीच्या अवस्थेमध्येच दिसते. तुमची टॉप शूट बोरर असेल तर ती तुम्हाला सर्वसाधारण भरणीच्या दरम्यान दिसते आणि कांडी किडी जी आहे ती कांडी सुटण्याच्या अवस्थेमध्ये दिसते. अच्छा काय करेंगे आणि मुळं पोखरणारी किंवा रूट बोरर म्हणतो ती सगळ्या स्टेजमध्ये रूट पोखरायला तिला काय अवस्थेची गरज नाही. पायरीला आहे पाकोळी कधी दिसते जेव्हा ऊस भरणी करून फुल वाढीच्या अवस्थेत तेव्हा दिसते. तुमचा लोकरी मावा आहे तो पण तेव्हाच दिसतो. पांढरी माशी आहे ती सुद्धा वाढीच्या मुख्य अवस्थेमध्येच दिसते. आता मिलीबगचा काय एवढा प्रादुर्भाव ऊसामध्ये होत नाही पण लिटरेचर मध्ये आहे. आणि तुमचं रूट ग्रब सगळ्यात महत्वाचं हुमणी कीड फुटव्या अवस्थेपासून पुढं तुम्हाला याचा प्रादुर्भाव जास्त बघायला मिळतो. आणि वाळवी अवस्था ना वाळवी सगळ्यांनी बघितली असेल की नवीन कांडी लावल्यानंतर वाळवी लागते. विशेषतः अवर्षण भागामध्ये जास्त दिसते बघायला. जसं तुम्ही आपल्याकडे इरिगेटेड एरियामध्ये याल नदी काठाला याचं प्रमाण कमी दिसतं. वाळवीच काही ठिकाणी उधळी पण म्हणतात तिला. इंग्लिश मध्ये तिला व्हाईट अँट्स म्हणतात तिला पांढऱ्या मुंग्या म्हणतात. आणि तुमचा हुमणीचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतो असं काही नाही. उलट नदी काठाला तिचा जास्त प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून येतो. जसं तुम्ही कधी पूर्वी कोल्हापूरच्या भागामध्ये जे आपण पन्हाळ्याला जातो तो ज्योतिबा रोडच्या जो नदीचा काठ आहे त्या काठावरती हिचं प्रमाण जास्त दिसायचं 10 वर्षाच्या पूर्वी. भरपूर तिचा प्रादुर्भाव व्हायचा. नेक्स्ट होय सरांनी लय जबरदस्त घेतलं सेशन. जसं आपण सुरुवातीलाच बघितलं की एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापन. मग त्याच्यामध्ये काय फक्त रासायनिक पद्धतीच म्हणजे वापरावे असं नाही. तुम्ही मशागती पद्धती आहे यांत्रिक पद्धती वापरा भौतिक पद्धती वापरा. त्याच्यानंतर जैविक पद्धती आहेत रासायनिक पद्धती आणि हे सगळ्यांचं एकत्रित करून आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धत राबवायचे जेणेकरून आपला होणारा खर्च कमी झाला पाहिजे. व्यवस्थापन मध्ये पहिली जी आहे ती खोड आवाज बंद झाला काय? खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कोराजेन आहे म्हणजे क्लोरॅन्ट्रिनलिप्रोर आहे 8.5% SC आहे जे आपल्याला 0.3 ते 4 ml प्रति लिटर म्हणजे 10 लिटरला 4 ml पर्यंत आपण ते वापरू शकतो. क्लोरोपायरिफॉस आहे त्याचं प्रमाण सर्वसाधारण 2 ते 2.5 ml पर्यंत वापरू शकतो आपण. फिप्रोनिल आहे ते पण आपण 3 ते 4 ml प्रति लिटर आपण वापरू शकतो. थायमिथॉक्झॅम. आता कीड नियंत्रण करण्यासाठी किंवा रोग नियंत्रण करण्यासाठी जे बुरशीनाशक आपण वापरणार आहे जे कीटकनाशक आपण वापरणार आहे त्याचा प्री हार्वेस्ट इंटरवल तो बघणं गरजेचं आहे. कारण एखाद्या कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा फवारणी केल्यानंतर पिकामध्ये किती दिवस अंश राहू शकतो याचे पण आपल्याला गोष्ट बघितली पाहिजे. कारण आपण बऱ्याच ठिकाणी आजकाल बघतोय की कीडनाशक किंवा बुरशीनाशक किंवा रसायन आपण वापरतोय रासायनिक पदार्थांचा उपयोग करतोय तर त्याच्यामुळं मानवी आरोग्यावरती परिणाम झाल्याच्या पेपरला आपण बातम्या बघतोय. आपल्या सर्वात पहिल्या सत्रामध्ये आपण एक बघितलं होतं की लोक सेंद्रिय अन्नधान्याकडे का वळतात तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. आपण वापरत असलेले रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशक किंवा खत ह्याचा फार डोळे उघडे ठेवून आपण वापर केला पाहिजे. आणि आपण दुसऱ्याला सुद्धा सांगताना हे सांगितलं पाहिजे की अमुक एक बुरशीनाशक तुम्ही वापरताय पण त्या पिकामध्ये एवढे दिवस अंश राहू शकतो तो विचार तुम्ही करा आणि
वापरायला हरकत नाही. आता ऊसासारख्या पिकावरती एवढा प्रश्न नाही येणार, पण जेव्हा तुमचे अन्नधान्य पिकं आहेत किंवा भाजीपाला पिकं आहेत किंवा फळ पिकं आहेत, त्यामध्ये मात्र याचा संबंध फार जवळचा येतो. फवारलेल्या कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचा अंश किती दिवस राहणार, इथे उल्लेख आलेला आहे. 6 महिने अगोदरपर्यंत, म्हणजे तुमच्या पीक काढणीच्या 6 महिने अगोदरपर्यंतच आपण हे वापरू शकतो असं उल्लेख आलेला आहे. पण ऊस काय खोडकिड ही सुरुवातीला येते, खोडकिड ही नंतर येत नाहीये, त्यामुळे त्याचा काही एवढा परिणाम होणार नाही. पण ह्या गोष्टी आपल्याला डोळ्यात तेल घालून अभ्यासणं गरजेचं आहे. दुसऱ्याला म्हणजे आपल्याला जेव्हा आपण एखाद्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तुम्ही हे कीटनाशक वापरा किंवा बुरशीनाशक, त्यावेळेस ही गोष्ट आवर्जून उल्लेख झाला पाहिजे की त्या कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा लेबल क्लेमचा अभ्यास हा सगळ्यांनी केला पाहिजे किंवा आपण तरी आवर्जून सांगितलं पाहिजे की तुम्ही वापरण्यापूर्वी लेबल क्लेम बघा आणि मग वापरायचं का नाही हा निर्णय घ्या. कारण ह्या डायरेक्ट संबंधित गोष्टी येतात ते मानवी आरोग्याशी आणि किंवा आपल्या प्राणी मात्रांच्या आरोग्याशी संबंधित गोष्टी आहेत. तर हे सगळ्यांनी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर ही सगळी किडीमध्ये ही सर्वात जास्त येणारी कीड आहे सुरुवातीला. आता काही खोडवा तुटला, जसं उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढेल. आता किडीसाठी काय आहे, रोगासाठी आर्द्रता जास्त लागते, पण किडीसाठी तापमान जास्त लागतं. जसं तापमानात वाढ होईल तसं किडींचा प्रादुर्भाव वाढत जाणार आहे आणि जसं आर्द्रता जास्त होईल तसं रोगांचा प्रादुर्भाव, रोग बुरशीजन्य रोग आहेत जास्तीत जास्त. एखादी बुरशी येण्यासाठी आता घरी सुद्धा बघा, पाऊस जास्त पडत असेल तर आपल्या घरी सुद्धा आपण हँगरला कपडे अडकवतो तर भिंतीला बुरशी आलेली दिसते. तर बुरशीजन्य रोगांना आर्द्रता जास्त लागते म्हणजे रोग येण्यासाठी. आणि किडीसाठी तापमान जसं वाढत जाईल हवेमधलं, त्या तापमानामध्ये पण 2 प्रकार असतात, एक कमाल आणि किमान तापमान असतं. काही किडींना कमाल तापमान आणि किमान तापमान दोघंही वाढणं गरजेचं आहे. जसं तुमचा थ्रिप्स आहे, थ्रिप्सला दोन्ही वाढ दिसली पाहिजे, थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसून येतो. म्हणून ही खोडकीड जी आहे ते आता खोडवा पिकामध्ये तुम्हाला आता फेब्रुवारी मार्च पर्यंत जरा जास्त दिसून येईल, बराच त्याच्यामध्ये प्रादुर्भाव आढळून येतो. नेक्स्ट नंतर आहे शूट बोरर, टॉप शूट बोरर म्हणतो याला आपण, शेंडा पोखरणारी आळी. आता याच्यामध्ये चित्र दाखवलंय असं तिथं आळीचा प्रादुर्भाव होतो, इथं ती आळी पोखरते, त्यामुळे वरचा शेंडा सुकतो आणि खाली उसाला फुटवे फुटतात, आणसा फुटतात. आता बऱ्याच वेळा लोकांचा प्रश्न किंवा फोन येतो की सर आणसा फुटतात. तर आणसा फुटायचे बरेचशी कारण आहेत त्याच्यामध्ये. त्या किडीचा पण प्रादुर्भाव असू शकतो आणि तुमच्या जेटा कोंब असतो, जेटा कोंबाला आणसा फुटलेल्या बऱ्याच वेळा आपल्याला आढळतात. किंवा नॉर्मल उसाला सुद्धा आता यावर्षी आणसा फुटायचं प्रमाण जास्त, कारण पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे आणसा सुद्धा फुटतं. खताचा अतिरिक्त वापर, जर नत्रयुक्त खतांचा वापर अतिरिक्त झाला असेल तरी सुद्धा आणसा फुटण्याची शक्यता असते. तर या किडीचा प्रादुर्भाव झालाय कसं, आणसा फुटल्यानंतर तुम्ही जिथून आणसा फुटली त्याच्या पुढच्या जर कांडीवर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारचे लक्षणं दिसून येतील आणि मग तुमचे वरचे जो शेंडा आहे तो सुकतो. याला सुद्धा नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला क्विनॉल्फॉस सारखं कीटकनाशक आहे, क्लोरॅन्ट्रेनिफ्लोर आहे ज्याला आपण कोराजिन म्हणतो, पण हे वापरत असताना थोडंसं सावधतेनं वापरायची गोष्ट आहे. आता ऊसामध्ये इतका काय त्याचा प्रादुर्भाव दिसणार नाही, म्हणजे त्याचा जो रेसिड्यू आहे तो, पण कुठल्याही कीटकनाशक गोष्टी लेबल क्लेम प्राथमिक प्राधान्यानं वाचायला शिकलंच पाहिजे आपण, ही काळाची गरज आहे. नेक्स्ट आता पायरीला पाकोळी नावाचं एक कीड आपल्या ऊसामध्ये बघायला मिळते. तर ही काय करते, पानाच्या पाठीमागे राहून पानामधला रस शोषते. आता बघा ती कशी दिसते, म्हणजे तुडतुडा टाईपच दिसते, तिचं डोकं टोकदार आहे आणि खालील बाजूला राहून ती रस शोषून घेते, मग पानं पिवळी पडतात. आणि हे सगळं झालं की ज्या ज्या वेळेस रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होईल किंवा मगाशी आपण बघितलं की शुगर केन वरती येणारा लाल ठिपके, त्याला आपण रेड स्पॉट म्हणतो, जिथं जिथं पानांना विजा होणार, ती कीड असो किंवा रोग असो, तर त्याचा डायरेक्ट परिणाम पिकाच्या वाढीवर होणार आणि शेवटीच परिणाम जो होणार आहे तो साखर उतार्यावरती होणार आहे.
साखर उतारा घटला म्हणजे शुगर अक्युम्युलेशन कमी झाले की तुमच्या ऊसाचं वजन पण येणार नाही. कारण वजन यायचं असेल तर शुगर अक्युम्युलेशन ही फार महत्वाची बाब आहे ऊसाच्या बाबतीमध्ये. या किडीच्या नियंत्रणासाठी बघा, आता वरती बरेच रासायनिक पर्याय दिलेत. क्लोरोपायरिफॉस आहे, डायमिथोएट आहे, मॅलाथिओन आहे, किनॅल्फॉस आहे. याचा वापर करायचा तर करायचा. पण आता ह्या किडीची एक गोष्ट गंमत अशी आहे, ही ऊस मोठा झाल्यावरच प्रादुर्भाव दिसतो. मोठ्या ऊसात आतमध्ये शिरून फवारणी करणं तसं जिकिरीचं काम आहे ऊसामध्ये. आता आपण काही लोक ड्रोन वगैरे वापरायला लागलेत, काही लोक सुरक्षा घेऊन थोडं फवारणीचा प्रयत्न करतात. अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इपेरिकॅनिया मेलॅन्युका नावाची परोपजीवी कीड आहे, तिचे कोष मिळतात. ते कोष आपण जर 2000 एकरी किंवा तिची अंडी 2 लाख अंडी प्रति एकर जर सोडले शेतात, तर या किडीचा नैसर्गिकरित्या नियंत्रण तुम्हाला मिळते. याच्याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. आपण सुरुवातीलाच बघितलं, सर्वांनी गोष्ट एक लक्षात घ्या, तो जो आपण एक चार्ट बघितलेला आहे, इकॉनॉमिक इंजुरी लेवल म्हणजे आर्थिक नुकसानीची पातळी आणि इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे नियंत्रण उपाय कुठं थांबवायचा आहे, त्या दोन गोष्टी आपण नेहमी लक्षात घेतल्या पाहिजे. जर ह्या किडीचा प्रादुर्भाव कुठं तर दुर्मिळ दिसत असेल तर काळजी करायची गरज नाही. लगेच काय आपल्याला गेलं पाहिजे आणि फवारणी पण केली पाहिजे असं नाही. पण तिचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे हे आपल्याला तिथं लक्षात घेतलं पाहिजे आणि मगच आपलं उपाययोजना आपल्याला वळायला पाहिजे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, इपेरिकॅनिया मेलॅन्युका नावाची परोपजीवी कीड आहे एक. तिचं कोष एकरी 2000 किंवा अंडी 2 लाख प्रति एकर हे जर सोडले तर ही कीड आपल्याला नियंत्रण होते. नेक्स्ट, आता खवले कीड आहे, त्याला स्केल इन्सेक्ट म्हणतो आपण. जर बघितलं आपण, आता ही कीड काय असं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये दिसत नाही, कुठेतरी ही कीड दिसत असते. तसे खवल्यासारखं आपल्या कांडीला असे चिपकलेले दिसतात तुम्हाला खवले. आणि काय करते ह्या किडीचं वैशिष्ट्य असं आहे, कांडीमधला रस शोषून घेते. आता आपण मगाशी बघितलं पानामधला रस, हे कांडीमधला रस शोषून घेते. आणि मग या किडीच्या नियंत्रणासाठी जेव्हा प्रादुर्भाव दिसेल तेव्हा तुम्हाला मॅलेथिओन किंवा डायमिथोएट आहे, जे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे, त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. किंवा मग सगळ्यात महत्वाचं आहे की सुरुवातीला जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा बीज प्रक्रियेला पर्याय नाही. बीज प्रक्रिया ही करावीच लागेल. आपल्याला पुढे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला कमी ठेवायचा असेल किंवा कमी करायचा असेल तर बीज प्रक्रिया ही त्यातली प्राथमिक गोष्ट आहे, ती केलीच पाहिजे आपल्याला. आता हे सगळ्यांना माहित आहे, आपण बीज प्रक्रिया जवळजवळ सगळेच करतो. नेक्स्ट, एक चांगलं हे सांगायला की रमेश चौधरींना मी पहिल्यापासून सांगितलं सगळे प्रोडक्ट अंदाज आपण पुढची कीड जी आहे ऊसावरील पांढरी माशी. आता यामध्ये गैरसमज करू नका. व्हाईट फ्लाय ही तुमच्या भाजीपाला पिकामध्ये पण येते. व्हाईट फ्लाय ती वेगळी आहे आणि ऊसामध्ये येणारी पांढरी माशी वेगळी आहे. अशी ऊसाच्या पानाला जसं आता खवले कीड बघितली, ती कांडीला चिपकलेली असते. पण जर ही पांढरी माशी तुम्ही बघितली, ती पानांना चिपकलेली असते. पांढऱ्यात असून काळं स्पॉट पण दिसतात तिच्या भोवती. पहिल्या जर चित्रामध्ये तुम्ही बघितलं फोटोमध्ये तर तुम्हाला दिसतंय आम्हाला पण प्रॉब्लेम पांढऱ्या माशी. इकडे तर त्याच्यानंतर काय आहे, ती पानावर चिपकून राहते आणि पानातला रस शोषण करते. पानातला रस शोषण केला की त्याचा परिणाम हा साखर उतार्यावर होणार आहे आणि पिकाच्या वाढीवर होणार आहे, एवढं लक्षात. जर ह्या किडीचं प्रमाण जास्त दिसत असेल तर नत्रयुक्त खताचं प्रमाण, पुन्हा तुमचा संबंध आला अन्नद्रव्य व्यवस्थापन. म्हणून खत व्यवस्थापन करत असताना जी काही शिफारस मात्र आहे आणि ज्या पद्धतीने विभागणी करून द्यायची त्याच पद्धतीने विभागणी करायची. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की उत्पादन चांगलं घेण्याच्या पाठीमागे आपण सगळे असतो आणि ऊसाला भरपूर खत देतो. अगदी आता मला 2-3 फोन असे आले होते सातारा डिस्ट्रिक्ट मधून की सर आता ऊस आमचा 9 महिन्याचा आहे, तर त्याला आता खताचे डोसेस कोणते देऊ? ते म्हणजे 24-24 असं त्यांनी उल्लेख केला 2-3 वेळेचा.
नत्रयुक्त खताचं जास्त मात्रा द्यायची नाही. सिस्टम चालू झाल्याशिवाय कुठल्या आयडिया कुठं 9 लावणार? महिन्यानंतर किंवा 6-7 महिन्यानंतर नत्रयुक्त खताची जास्त मात्रा द्यायची नाही ऊसाला. कारण मी काय म्हणतोय, ऊसामधले एक 50 लोक जे ग्लुकोजचं प्रमाण आहे, जे आपण म्हणतो साखर उतारा कशावरती अवलंबून आहे? ग्लुकोजवरती. करण्याची तर करेल. रिकव्हरी पर्सेंट म्हणजे काय? करूया. ज्यूस पर्सेंट तुमचं. सुरुवात होऊन जाऊ दे. तर ते रिव्हर्सन ऑफ शुगर होत असतं, लक्षात ठेवा. ग्लुकोजचं फ्रुक्टोज मध्ये होणार. जर तुम्ही अवाढव्य आणि अविचारी पद्धतीमुळे जर खतं दिली तर त्याचा तुम्हाला उलटा परिणाम बघायला मिळणार. तुम्हाला ऊस मस्त दिसेल मोठा, 50 करा. पण जर साखरच जमा नाही झाली तर तुम्हाला उतारा किंवा तुम्हाला ऍव्हरेज मिळणार. हे पण गोष्ट कुठं लक्षात ठेवली पाहिजे आपण. शाश्वत आणि उच्च उत्पादन आपण टॉपिकला नावच मुद्दाम तसं दिलं. तुम्हाला उच्च उत्पादन घ्यायचं पण ते शाश्वत घ्यायचं आहे. एकच लागणीचं तुम्हाला जास्त उत्पादन घेऊन पुढच्या वेळेस पासून असं नाही. घेऊन जाऊन आहे. तर तुम्हाला सस्टेनेबल पद्धतीने त्याचं उत्पादन घ्यायचं आहे. म्हणून अतिरिक्त खतांचा हा संबंध कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्यापर्यंत सुद्धा आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आणि त्यातलेच एक बघतोय आपण पांढरी माशी, जी ऊसामध्ये येणारी पांढरी माशी. ती पानाला चिटकून राहते, पानातला रस शोषते आणि पानांचा रस शोषल्यामुळं प्रकाश संश्लेषणावरती त्याचा परिणाम होतो. आणि प्रकाश संश्लेषणावरती परिणाम झाल्यानंतर तुमच्या ऊसाच्या वाढीवर आणि ऊसाचे अन्नद्रव्य तयार जे पानामध्ये होते. आणि कारण पानांना सर्वात जास्त महत्व आहे. पानं ही फूड फॅक्टरी आहे, पिकाची फूड फॅक्टरी पानं आहे. ते जर पानं जर निरोगी असतील तर ह्या गोष्टी सगळ्या सुरळीत पार पडणार आहेत. नाहीतर मग त्याला बाधा निर्माण होणार आहे आणि त्याचा परिणाम शेवटी आपल्याला उत्पादनावरती झालेला दिसणार आहे आणि खर्च तर वाढणारच. आता ह्याच्यामध्ये पण आहे क्रायसोपरला कार्निया नावाचा प्रिडेटर मिळतो. आपण 1000 प्रौढ किंवा 400 प्रौढ किंवा 1000 त्याच्या आळ्या मिळतात. त्या जर आपण सोडल्या तर आपोआप ह्या किडीवरती नियंत्रण तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट. येस. आता हे व्हाईट फ्लायचं बघा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की मशागतीय पद्धती आहेत, यांत्रिक पद्धती आहे, भौतिक पद्धती आहे, जैविक पद्धती आहे आणि रासायनिक. या सगळ्यांचा आपल्याला एकात्मिक पद्धतीने वापर करायचा आहे. म्हणजे कोणत्या पण किडीला रोगाच्या नियंत्रणासाठी ह्याच गोष्टीचा हे एक त्यातलं तत्व आहे. हे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे, ह्या मेकॅनिकल मध्ये प्रत्येकाने 3-3 आपण ऊसाचा पाला काढला पाहिजे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर पाला काढलेलं चांगलं का नाही? स्वतःच करायचं आणि पाला काढायचा आहे आपल्याला, पण जी ऊसाचा जो पाला आहे सुकलेला आहे, स्वतःच करायचं, पिवळा पडलेला आहे खालचा बुडाकडचा पाला, तेवढाच आपल्याला काढायचा आहे. 2-3 गोष्टी होणार आहेत. पाला काढल्यामुळे 2-3 गोष्टी होणार. एक पहिली गोष्ट तुमच्या खाली सरीमध्ये आच्छादन होणार आहे. दुसरी गोष्ट अनावश्यक जे मायक्रो क्लायमेट गर्दी होणार आहे आतमध्ये ती कमी होणार आहे. हवा खेळती राहणार आहे. हवा खेळती राहिली म्हणजे की आतलं वातावरण तुमचं एकदम म्हणजे पोषक राहणार आहे. ब्रँडेड एखादा. त्याच्यानंतर अशा काही किडींचे जे कोश असतात, कोश त्या पानाच्या मागेच कोश असतात, तर ते कोश तुम्हाला तिथं म्हणजे आपण काढणार आहे. आपण पानाबरोबर ते पण काढणार आणि 2 करायचे असं करूया. जे काही किडीचा प्रादुर्भाव होणार आहे तो तिथं कमी होणार आहे. तर 2 वेळा काढतो आपण. सर्वसाधारण 7व्या महिन्यामध्ये एकदा काढतो आणि 8व्या-9व्या महिन्यात एकदा पाला काढतो. डिपेंड करेल, काढलाच पाहिजे असं नाही, डिपेंड करेल तुमची मॅनेजमेंट पद्धती कशी आहे त्याच्यावरती ही गोष्ट डिपेंड करेल. मग त्यात सगळ्याच गोष्टी आल्या, तुमच्या पिकाची वाढ आली, तुमच्या पिकाचं लागवडीचं अंतर आलं, कीड रोगाचा प्रादुर्भाव कसा आहे ते आलं. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला ह्या गोष्टींचे निर्णय त्या वेळेस घ्यावे लागणार. हे असं केलंच पाहिजे असं अजिबात नाही. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या तिथल्या रिअल टाइम तिथे असणाऱ्या त्या सद्य परिस्थितीवर ह्या गोष्टी अवलंबून आहेत. आता पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कुठेतरी एका उसावर आलाय आणि पाला काढायला आपण 10,000 रुपये घालू, असं करता कामा नये. म्हणजे असं नाही केलं पाहिजे. किंवा कोणी तर करतोय म्हणून मी पण करतो असं नाही. तिथं ही जी कीड आहे ह्या किडीच्या अंगावरती एक मेनकट असं कवर असतंय, कवर, आणि एक मधासारखा चिकट द्राव सुद्धा हे बाहेर सोडत असते. त्याच्यामुळं काय होतं,
ते चिकट द्राव सोडल्यामुळे तुम्ही पानं जर बघितली, ज्या ठिकाणी लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव झालाय त्या ठिकाणी जर जाऊन तुम्ही बघितलं तर पानावर असा एक काळपट असा काळा थर असा बुरशीयुक्त दिसतो आपल्याला, काळी बुरशी असते, काजळी टाईप दिसतं आपल्याला. काय होतं, ह्यांनी जो चिकट स्राव जो स्रवलेला असतो त्या ह्याच्यावरती बुरशी तयार होते आणि नंतर लास्टला गोड मग पानाचं प्रकाश संश्लेषण म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया. आता शास्त्रीय भाषेत प्रकाश संश्लेषण, आपल्या भाषेमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया, इथं कुठेतरी परिणाम होतो. कारण पानावर जर काळ्या कलरचं असं आवरण तयार झालं ब्लॅक तर टी सांगा, ब्लॅक सूर्यप्रकाश तिथं त्या पद्धतीनं प्रकाश संश्लेषण घेतलं जाणार नाही आणि त्याचा परिणाम सगळा तुमच्या पानाच्या प्रकाश संश्लेषण अन्न निर्मितीवर होतो. आता ह्या किडीच्या बाबतीमध्ये असं आहे, डिफरन्स ह्या किडीला पण बघा तुम्ही, आता याचा प्रादुर्भाव दिसतो, हिचा पण नत्रयुक्त खताशी संबंध आहे. जास्त नत्रयुक्त खतं वापरले पिकावर जर जास्त काळुकी म्हणतो आपण सर्वांच्या भाषेमध्ये, आपल्या बोली भाषेमध्ये काळुकी जर जास्त असेल तर दिसतोय. आणि ही कीड आल्यानंतर लगेच काही उपाययोजनेकडे गेलं पाहिजे असं नाही. जर हिचं प्रमाण कुठेतरी एखाद्या दुसऱ्या टक्क्यामध्ये दिसत असेल तर घाबरण्याची गरज नाही. याला खाणारी एक मगर आळी आहे, डिफा ऍफिडिवेरा म्हणतात त्याला, डिफा ऍफिडिवेरा. ही आळी आपोआप नैसर्गिक तयार होते आणि या लोकरी माव्याला ती खाते. त्यामुळं जर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसला, आता तुम्ही पण आपण सगळे शेतात फिरत असतो, गेले की लगेच अहो आमच्याकडे लोकरी माव्याचं प्रमाण जास्त आहे, जास्त आलाय, काय करू. सगळ्यात गोष्ट पहिल्यांदा त्याचं प्रमाण किती आहे निरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि ते प्रमाण जर कमी असेल तर लगेच रासायनिक कीटकनाशकाची आवश्यकता नाही. का नाही, जर रासायनिक कीटकनाशकाची जर आपण फवारणी घेतली तर ती जी मगर आळी जी तयार होणार आहे, लोकरी माव्याचे जे प्रौढ आणि पिल्ल खाणारी आळी आहे, तर ती आळी सुद्धा त्या कीटकनाशकामुळे मरेल आणि एक नैसर्गिक अन्न साखळी ब्रेक होईल. म्हणून प्रादुर्भाव किती आहे ह्याचा पहिला आढावा घेतला पाहिजे आणि मगच फवारणीकडे गेलं पाहिजे. नेक्स्ट नॉर्मल कम्प्लीट ब्लॅक व्हाईट मधला सुद्धा चालेल. हे बघा, आता याच्यामध्ये बघा असं प्रादुर्भाव दिसतोय, सुट्टी मोल्ड ग्रो होते त्याच्यामध्ये, म्हणजे ते मधासारखा चिकट द्राव स्रवण केल्यामुळे त्याच्यावरती काळी बुरशी वाढते आणि पिल्ले आणि प्रौढ असतात ते त्या पानामधला रस शोषून घेतात. ठीक आहे, नेक्स्ट. मी ब्लॅक टी म्हणत होतो, काळा चहा करायचा, जरा लिंबू टाकून घ्यायचं म्हणून होतो. नेक्स्ट. आता सगळ्यात खूप मोठी कीड, मागे घ्या जरा, मागे घ्या सर. हुमणी तर मला वाटते सर्वात मोठी म्हणूया आणि सर्वात जास्त त्रास देणारी, आणि ती काही एका लेक्चर मध्ये किंवा एका तासामध्ये न उरकणारी सुद्धा कीड आहे. हुमणीवर जर शिकवत बसलं तर एक दिवस आपण शिकवू शकतो हुमणीवर. तर सगळ्यांना आता माहितच आहे हुमणी किडीचा प्रादुर्भाव. तर मला वाटतं ह्या वर्षी काही जास्त दिसलेला नाहीये प्रादुर्भाव इतका, कारण पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव इतका दिसलेला नाही. ही कीड खूप महत्वाची आहे आणि खूप ज्याला जास्त महत्व आहे या आपल्या कीड व्यवस्थापनामध्ये, तर ही कीड आहे. ऊसामध्ये सुरुवातीला मी सांगितलं की खोड पोखरणारी आळी असेल, कांडी पोखरणारी आळी असेल किंवा लवकर येणारी खोड आळी असेल, त्याच्यानंतर सर्वात जास्त प्रादुर्भाव करणारी ही हुमणी कीड आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या आळीच्या अवस्था, जरा पुढची स्लाइड घ्या, मग मागच्या वर. येस. आता हुमणी किडीचे बघा, ह्याच्यामध्ये दिसते तुम्हाला अंडी अवस्था, आळी अवस्था, सुप्त अवस्था आणि प्रौढ अवस्था, अशी 4 आळीच्या ह्या अवस्था असतात. आणि ह्या आळीला पूर्ण त्याचं जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो. जेव्हा वळीवाचा पाऊस पडतो पहिल्यांदा, सगळ्यात अगोदर एप्रिल मध्ये, मे मध्ये वळीवाचा पहिला पाऊस पडतो, मग ते मुंगे वरती येतात. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बाबळीच्या झाडावर, लिंबाच्या झाडावरती किंवा बोराच्या झाडावरती त्यांचं मिलन होतं.
मिलन झाल्यानंतर मादी काय करते, शेतात जाऊन ती अंडी घालते पुंजकेच्या स्वरूपामध्ये, पुंजके अंडी घालते. मग ते अंडी जेव्हा घालते त्याच्यानंतर सर्वसाधारण ते 1 महिन्यानंतर अंडी उभवतात. मग त्या अळीच्या पुन्हा पुढची स्लाइड घ्या जरा. नेक्स्ट सूरज सर, नेक्स्ट. हा येस, इथे तुम्हाला लक्षात येईल बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे बघा, यामध्ये ना हे प्रौढ आहेत. हे सर्वसाधारण सूर्यास्तानंतर सायंकाळची अवस्था जेव्हा असते, तिन्ही सांजेला आपण म्हणतो, तेव्हा ते वळीवाचा पाऊस पडल्यानंतर हे झाडावरती हे पानं लिंबाच्या झाडाचीच पानं खाल्लेली दिसतात बघा. तुम्ही जर बघितलं असेल जर बारकाव्यानं तर लक्षात येईल तुमच्या. मग यांचं मिलन होतं. मिलन झाल्यानंतर हे काय करतात, ही मादी तिकडे येते. आता बघा, हे नर आणि मादी दाखवल्यात. त्याच्यानंतर इथं एग्ज म्हणजे अंडी अवस्था आहे. अंडी अवस्था पूर्ण झाल्यानंतर ते पहिल्या इन्स्टारमध्ये पहिल्या अवस्थेमध्ये पोहोचतात. अगदी बारीक अळी असते. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे दुसऱ्या अवस्थेमध्ये पोहोचते. पण उमनीचा प्रादुर्भाव झाल्याचं आपल्याला लगेच जाणवत नाहीये. एप्रिल मे पासून ही झालेली सुरुवात प्रोसेस ह्या पुढच्या याला मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये हिचा प्रादुर्भाव दिसायला जास्त सुरू होतो. मग आपल्याला लक्षात येते, अरे हुमणीचा प्रादुर्भाव झालेला दिसतोय. पण त्याची सुरुवात ही त्याच्या पाठीमागच्या 3 महिन्यापासून झालेली असते. अगदी वळवाचा पहिला पडलेला पाऊस, त्या पावसानंतर नर मादीचं मिलन, त्याच्यानंतर मादीनं दिलेली अंडीपुंजाचं पुन्हा पिल्लांची पहिली अवस्था, पिल्लांची दुसरी अवस्था आणि पिल्लांची तिसरी, थर्ड इन्स्टार म्हणतात, जी सगळ्यात डेंजर असते. तीच आपल्या पिकाला प्रादुर्भाव करते. मग काय करतात, ह्या आळ्या आपल्या पिकाच्या, ऊसाच्या पिकाच्या मुळी कुरतडून खाते. मुळी ही तिचं अन्न आहे आणि ते खाते. आणि मग नंतर आपल्याला लक्षात येतं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये, अरे ऊसाचे आपले ठोंब आहेत ते सुकायला लागलेत किंवा ऊसाचं पूर्ण सुकायला लागलेलं आहे. मग आपण जेव्हा ते बघतो तेव्हा लक्षात येतं, नाही आता इथं उमणीचं प्रादुर्भाव. मग आपण ते काय करतो, जे पूर्ण ठोंब सुकलेलं आहे ते असं उपटून घेतो आणि बघतोय खाली आपल्याला 2, 3, 4 आळ्या दिसतात. आणि मग आपल्या लक्षात येतं, मग आपण काय करतो, मग आपल्या धावपळ सुरू होते की चला कुठलं कीटकनाशक वापरायचं, काय करायचं. मग कोणी काय कॉम्बिनेशन मध्ये वापरते, कोण ट्रेप मधून क्लोरो वापरते, कोण डेंटाट्सो वापरते, कोण काय, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आता हुमणी नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक पद्धती फार गरजेची. एकात्मिक पद्धती नियंत्रण उपाय पद्धती सगळ्यात महत्वाची. आपण सुरुवातीला टायटलच दिलेलं आहे, म्हणजे त्याचे जे काही तत्व आहेत ते बघितलेले आहेत आपण, की एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन करणंच गरजेचं आहे. फार रेअर केसेस मध्ये एखादं कीड किंवा रोग, एखादं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक आणून आपण ते नियंत्रण करू शकतो. पण हुमणी सारख्या किडीला एकात्मिक नियंत्रण पद्धती फार गरजेचं आहे आणि सामूहिक नियंत्रण फार गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, समजा आता माझं शेत आहे, 30-40 एकराचा मोठा डाग आहे सगळ्यांचा असं मिळून, मी एकटा करतोय तर मी एकटा करून नाही चालणार. सगळ्यांनी सामूहिक पद्धतीने नियंत्रण करणे याचं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये वेगवेगळं आहे की प्रौढला संध्याकाळी हे करा, प्रौढ गोळा करा, प्रौढ त्या क्लोरोपायरिफॉसच्या पाण्यात टाका, तिथपासून सगळा प्रवास सुरू होतोय आणि मग तुमचा. तर आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जर आपल्याला हुमणी किडीचं जर चांगलं नियंत्रण मिळवायचं असेल, लॉंग टर्म नियंत्रण मिळवायचं असेल, दीर्घ कालावधीसाठी आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल, तर जैविक पद्धती फार महत्वाची आहे. ते आता आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये येणार आहे. जैविक पद्धतीमध्ये काय, किंवा एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड पण याच्यामध्ये वापरले जातात. EPN म्हणतात त्याला, EPN ते सुद्धा. आता ह्यात जैविक ह्याच्यामध्ये आता जिथं प्रादुर्भाव ह्या किडीचा दिसतोय तिथं आपण सगळे शेतकरी कुटुंबातलेच आहेत. काही आपण शेतकऱ्या बंधूंना आपण माहिती सांगायला पण जातो काय, तर त्यावेळेस निश्चितपणे सांगितलं पाहिजे, ज्या वेळेस खरीप सीझन मान्सून सुरू होईल जून, तेव्हापासूनच ह्या किडीसाठी आपल्याला नियंत्रण उपाय राबवणं गरजेचं आहे. बिवेरिया बॅसियाना असेल किंवा मेटॅरायझिम नावाची बुरशी असेल,
एकरी 2 लिटर या प्रमाणामध्ये तिला 3 महिने जून मध्ये जुलै मध्ये असे 2-3 वेळा सोडली पाहिजे, जेणेकरून ती जी बुरशी आहे ह्या उमणीच्या झाडावर सोडता मारे. आळीला मारणारी ती आपल्याला आपल्या शेतामध्ये तयारच करून ठेवली पाहिजे. ऊसाचं ठोंब सुकल्यानंतर आपण सोडली तर तेवढा प्रादुर्भाव नियंत्रण मिळणार नाही. अगदी सुरुवातीच्या काळापासून आपल्याला ह्या गोष्टींचा तिथं वापर करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला एक चांगलं नियंत्रण आणि आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खालीच नियंत्रण मिळेल आपल्याला, जे आपण सुरुवातीलाच एका आलेखामध्ये बघितलेलं आहे. आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव कधी दिसतो, आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वरती प्रादुर्भाव गेल्यानंतर आपल्याला दिसतो त्याचा प्रादुर्भाव. तर जर पाच हिस्ट्री सगळ्यांना माहित असते, पाच व हिस्ट्री सगळ्यांना माहित असते की आपल्या इथं हुमणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो, तर त्या केसमध्ये आपल्याला काय काय केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये मशागतीय पद्धती असेल तुमचे, उन्हाळ्यात खोल नांगरणी करणं, म्हणजे जी हे जो पिवपा दिसतोय, पिवळ्या कलरचा पिवपा जो दिसतोय हा सुप्तावस्थेमध्ये जो दिसतोय हा वरती येण्यास मदत होईल जेव्हा आपण खोल नांगरणी करू त्यावेळेस. जरा नेक्स्ट स्लाइड वरती आहे ना, एक एक झाड बसतो होतं 3-3 होतं 3-3 महिने. मोबाईल ही काय कसं लक्षात आलं नाही. यामध्ये आपण दिलेलं आहे बघा, नांगरणी करायची तर आपल्याला खोल नांगरणी करणं गरजेचं आहे. त्या कोश असतील, आळ्या असतील त्यावरती येणं गरजेचं आहे. नांगरणी दिवसा करणं फार गरजेचं आहे असं पण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण जे आळ्या किडींचे कोश आळ्या ज्या असतील त्यावरती येतील आणि पक्षी त्यांना वेचून खातील, हा एक नियंत्रणाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा आपण नांगरणी करतो तेव्हा ढेकळ सुद्धा फोडणं गरजेचं आहे. ढेकळामध्ये सुद्धा कोश अंडी कोश आळ्या असू शकतात, त्यामुळं रोटावेटर मारून त्याचं पूर्ण पल्वरायझेशन करणं फार गरजेचं आहे. पुन्हा पुढचा पार्ट आहे पीक फेरपालट करणं. हे बेसिक प्रिन्सिपल आहे, सगळीकडे आपण बघतोय. आता ह्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला सापळा पीक पण आहे. जर जिथं हुमणीचा प्रादुर्भाव ज्या भागाला हिस्ट्री आहे आपल्या किंवा इथे सातत्यानं हुमणीचा प्रादुर्भाव होतोय तिथं सापळा पीक भुईमुग असेल किंवा ताग हे 2 पिकं आपण करू शकतो त्याच्यामध्ये. जर आता ऊस उगवल्यानंतर आपण जागोजाग भुईमुग लावला तरी चालते किंवा ताग लावला तरी चालतोय. तर जेव्हा प्रादुर्भाव होईल तेव्हा प्रथम पहिला भुईमुग किंवा तागाव झालेला दिसेल आपल्याला. मग आपल्याला नियंत्रण उपाय करण्यासाठी एक इंडिकेटर मिळेल की इंडिकेशन मिळेल आपल्याला आणि ते आपण करू शकतो. आणि आता आळ्या मारणे ह्याच्यामध्ये एक दिलेलं आहे, पण आळ्या मारत बसणे काही एवढी सोपी गोष्ट नाहीये. जेव्हा तुम्ही बांधणी तगारणी म्हणजे बांधणी करतो आपण, तेव्हा करताना जमिनीमधून पडणाऱ्या आळ्या गोळा करा आणि मारा. तर ठीक आहे, ते एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक स्थितीमध्ये शक्य गोष्ट आहे, पण सगळ्याच आळ्या मारणं फार जिकिरीचं काम आहे. नेक्स्ट घ्या. हे आता जर दिलेच आपण प्रौढ बोंगेरे मारा वगैरे हे सगळ्यांना माहितच आहे आपल्याला. ते राखेल मिश्रित पाणी घ्या किंवा क्लोरोपायरिफॉसचं पाणी घ्या, ते सगळे बोंगेरे गोळा करा आणि ते त्याच्यामध्ये बुडवा किंवा अशा फांद्या झाडाच्या हलवलं तरी चालतात, ते प्रौढ सगळे खाली पडतील. कारण हा प्रौढ कंट्रोल करणं गरजेचं आहे, कारण नर मादीचं मिलनच नाही झालं तर अंडी अवस्था येणार नाही, अंडी अवस्था नाही आली तर पिल्ला अवस्था येणार नाही. म्हणून 3-4 वर्ष ही प्रक्रिया करावी लागणार आहे आणि मग ह्याचा उपयोग आपल्याला त्याच्यामध्ये मग काय होतंय की हे सातत्यानं करावं लागणार आहे 3-4 वर्ष आणि मग तुम्हाला ह्याचा बऱ्यापैकी परिणाम दिसून येणार आहे. आणि जिथं प्रादुर्भाव जास्त आहे खोळव्यामध्ये जास्त त्रास देतात, हे एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. आणि मशागत चांगली करणं ही सगळ्यात अत्यंत महत्वाची बाब आहे. नेक्स्ट. आता जैविक मी सांगितलेलं आहे, बिवेरिया बॅसेन असेल, मेटॅरायझम अॅनोसिपेली असेल, वर्टिसिलियम लेकॅनिक राहून गेलेलं सांगायचं. ड्रिपद्वारे सोडा किंवा त्याची ड्रेंचिंग करा, पिकाच्या मुळाची आळवणी करा. एकरी 2 लिटर या प्रमाणात ते प्रमाण त्याचं ठेवायचं आपल्याला. आणि जीवाणू बॅसिलिस पॅपिली नावाचे एक सूत्रकृमी आहे जे
हे हुमणीचं नॅचरल काय म्हणतो आपण एनिम आहे, नैसर्गिक शत्रू आहे. त्याचाही वापर आपण करून हुमणीचं नियंत्रण करू शकतो. आणि रासायनिक मध्ये तर तुम्हाला सगळं माहिती आहे, इमिडाक्लोरपिड आहे किंवा क्लोरोप्लस सायपरचं आपण ड्रेंचिंग करतो. तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मोठ्या ऊसामध्ये बघा जून ते ऑगस्ट मध्ये जास्त प्रादुर्भाव दिसतोय, तर तुम्हाला क्लोरोपायरिफॉस सारखं जे बुरशीनाशक आहे तर ते जवळजवळ तुम्हाला 5 लिटर प्रति हेक्टरी म्हणजे 5 लिटर म्हणजे 5000 ml. सोलापूरला जाऊपर्यंत नाही 10 ml प्रति लिटर एवढ्या पद्धतीनं सोडून तुम्हाला ड्रेंचिंग करायचं किंवा ड्रिप डायरेक्ट 1-2 लिटर मध्ये सुद्धा आपलं काम होतंय, ते सोडायचं आहे. म्हणजे ते तिसऱ्या अवस्थेमध्ये गेलेली जी आळी आहे प्रादुर्भाव करणारी, ती आळी नियंत्रणात येऊ शकते या गोष्टीमुळे. पण जर पहिल्यापासून जर नियंत्रण करायचं असेल तर भुंगेरे गोळा करणे ही एक पहिली बेसिक स्टेप आहे. त्याच्यानंतर पुढे तुमचं जी लहान आळी आहे ती मारण्यासाठी आपल्याला पहिल्यांदाच जैविक नियंत्रण पद्धतीचा वापर करावा लागेल. बिवेरिया असेल, तुमचं मेटॅरायझियम असेल, व्हर्टिसिलियम असेल, लेकॅनी या बुरशी आपल्याला शेतामध्ये सोडणं गरजेचं आहे. किंवा 2-3 वेळा आपण आपल्या मागच्या पार्श्वभूमीमध्ये 4 वर्षात 2-3 वर्षातल्या प्रादुर्भावाच्या इतिहासावरती आपण ह्या गोष्टी सोडू शकतो, हे आपण करू शकतो. पुढे घ्या नेक्स्ट. जरा एक मिनिट जरा पाठीमागच्या स्लाइड होती, पाठीमागच्या कार्बोफ्युरॉनच्या बाबतीमध्ये बोलायचं ते. 1 मिनिट. कार्बोफ्युरॉन ह्याच्यामध्ये कार्बोफ्युरॉन 3G नावाचं एक कीटकनाशक आहे. त्याचं आपल्याला खतामध्ये किंवा मातीमध्ये मिसळून टाकायचं आपल्याला, म्हणजे त्याचं चांगलं नियंत्रण, कार्बोफ्युरॉनमुळे चांगलं नियंत्रण मिळते. पण हे सुरुवातीलाच करायचं आपल्याला, नंतर नाही. सुरुवातीला अगदी जमीन तयार करत असताना, नांगरणी झाली, रोटावेटर मारले, खत टाकताना आपण हे करू शकतो. किंवा आपल्याला जर त्यावेळेस नाही जमलं तर पुढे जाऊन आपण युरियामध्ये मिक्स करून किंवा वाळूमध्ये मिक्स करून किंवा मातीमध्ये सुद्धा मिक्स करून कार्बोफ्युरॉन दाणेदार असतं ते आपल्याला शेतामध्ये टाकायचं. आणि मोठ्या ऊसामध्ये तर माहितीच आहे, काही क्लोरो वगैरे आहे, क्लोरोप्लस सायपर वापरतो, अजून वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल आहेत ते आपण वापरतो. पण एकात्मिक पद्धतीनं त्याचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, व्यवस्थापन, तरच आपल्याला नियंत्रण मिळणार. पुढे घ्या. बढिया. ह्याच्यामध्ये बघा फिप्रोनिल पण आहे, दाणेदार फिप्रोनिल सुद्धा आपण वापरलं तरी चालतंय. नंतर क्लोथिओनिडिन नावाचे एक हे आहे, भुकटी आहे, पावडर फॉर्म मध्ये, ते सुद्धा आपण वाळूमध्ये किंवा युरियामध्ये मिक्स करून मुळांच्या सानिध्यात टाकलं तरी चालेल. हलकं पाणी द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की दिवसेंदिवस ऊस आणि इतर पिकात काय चाललंय की होलोट्रिचिया स्पेसिस नावाची उमणीची प्रादुर्भाव करणं, ती होलोट्रिचिया नावाची स्पेसिस आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की करावी लागणारी उपाययोजना जी आहे ती सगळ्यांनी मिळून एकत्रित सामुदायिक पद्धतीने करायचं आहे. आणि तिला 3-4 वर्ष ह्या गोष्टीमध्ये सातत्य राखायचं, तेव्हा ह्याचं उच्चाटन आपण करू शकतो. नाहीतर आपल्याला त्या गोष्टी आपल्याला वर्षानुवर्ष दिसणारच आहेत. आणि तुम्हाला मगाशी सांगितले की EPN, एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड किंवा एन्टोमोपॅथोजेनिक, त्याला EPN म्हणतो आपण, उमणीचं नियंत्रण करणारा एक निमॅटोड आहे. तर ते तुम्हाला लिक्विड फॉर्म मध्ये आहे, ते VSI ला भेटतं. सर्वसाधारण एकरी 1 लिटर या पद्धतीनं त्याचा उपयोग आपण केला तर हुमणीवरती प्रभावी नियंत्रण आपल्याला मिळू शकते. परोपजीवी सूत्रकृमी म्हणतो आपण त्याला, एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड, हुमणीचं नियंत्रण चांगलं करतो. नेक्स्ट. यस. आणि मग आपल्याकडे हे सगळे गोष्टी आपण राईट ट्रॅक वरती आहे, राईट पाथ वरती आहे. एक चांगलं सोल्युशन आपल्या हातात आहे, ते आपल्याला बळीराजापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि त्याचे चांगलं म्हणजे त्याला आलेल्या समस्येला कसं चांगलं निवारण उपाय
आपण देऊ शकू याचा विचार आपण करायचा आहे. 60,000 रुपये दवा हो गई तर अशा पद्धतीनं कीड आणि रोगाची माहिती मी तुमच्या पुढे मांडलेली आहे. उसके वजह से जर ग्लोइंग कोणाला भी काही अच्छा आ गया, प्रश्न साइज भी असतील अच्छी तर हो गई। आपण निश्चित चर्चा करूया. आता म्हणजे माझं प्रेझेंटेशन झालेलं आहे. धन्यवाद. सर मी पाटील कोणाचे बोलतो. प्रश्न असतील? माझा एक प्रश्न असा हा, आहे. yes. Recording stopped. हॅलो सर. येस. हा येस, बोला बोला. सबसे महंगा आपल्याकडे एक 9110 नावाच्याकडे ऊसाची व्हरायटी प्रचलित आहे. म्हणजे जवळपास 17-18 वर्षापासून चालते ती. आणि त्याची जी गुळाची जी प्रत आहे आणि काय म्हणतो गुळाची रिकव्हरी थोडीशी चांगली आहे. हॅलो. बरं. हा, पण आता ते हा, बोला, 17-18 आवाज येते, बोला ना. आणि आपण त्याला घेते वेळेस म्हणजे पहिल्या वर्षी तर आपण त्याला बियाणं म्हणून त्याचा उपयोग करणार आहोत. तर थोडस जास्त वर्षाचे असल्यामुळं रोगाला वगैरे किडीला जास्त बळी पडेल का? थोडस माझा हा प्रश्न आहे. आता कसं आहे, जास्त वर्षाचे असल्या आता काय होतं की जनरेशन टू जनरेशन विगर जसा लॉस होत जाईल तसं ती कदाचित किडीला किंवा रोगाला बळी पडू शकते. आणि हे कशावरती राहील तुमच्या, की तुमच्या तिथं असणारं एकंदरीत जे काही वातावरण हवामान आहे त्याच्यावरती ही गोष्ट जराशी अवलंबून राहील. असं काही नाही की व्हरायटी आता जर 86-032चा विचार केला तर 1996 पासून ही व्हरायटी आपण शेतकरी आपण तिचं उत्पादन घेतोय. पण असं काही कुठल्या एखाद्या ठराविक किडीमुळे किंवा रोगामुळे त्या व्हरायटीमध्ये जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही परिणाम दिसून आलाय असं काही नाहीये. पण जर एखादी किडी किंवा रोग आली आणि तिला आपण जर नियंत्रण उपाय जर लागू केले तर त्याचा इतका काही परिणाम होणार नाही. म्हणजे असं काही नाही की तुम्ही डाळिंबामध्ये तेले आला, 100% तुमच्या बोलण्यामधून माझा जो एक प्रश्न आहे तो माझ्या लक्षामध्ये म्हणजे आला की मला जे तुम्हाला बोलायचं होतं म्हणजे तो जनरेशन टू जनरेशन विगर कमी होईल तो म्हणता तुम्ही, तर ते होईल का? आणि मला यील्ड अपेक्षित भेटणार नाही का त्यातून? का मी जर प्रयत्न केले तर अपेक्षित यील्ड भेटेल? नाही, आता तुम्ही काय करायला पाहिजे, आता महत्वाचं काय आहे की जर एकच जर बियाणं आपण वापरत असू तर निश्चित जरा कुठेतरी उत्पादनावरती तुमच्या परिणाम, कारण 4 ते 5 वर्षानंतर 4थ्या-5व्या पिढीनंतर बियाणं बदलणं गरजेचं आहे. जो जोम आहे तो जोम टिकून राहिला, तो 4, 5, 6 पिढ्यानंतर कमी होत जाणार आहे. तर तसा थोडासा कुठेतरी परिणाम दिसून येऊ शकतो, येईलच असं नाही, येऊ शकतो. बराबर से एडिट समजा जर मी व्यवस्थित जर मेहनत घेतली तर एक 70-80 टनापर्यंत मी जाऊ शकतो का त्या? डबल जाऊ शकता ना. म्हणजे कसं आहे, शेवटी तुमच्या व्यवस्थापन पद्धतीवरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. तुम्ही जमीन कशा पद्धतीनं म्हणजे तिची फर्टिलिटी कशी मेंटेन करताय, पाणी व्यवस्थापन कसं करताय, खत व्यवस्थापन कसं करताय, तुम्ही व्यवस्थापन त्याच्यावरती या गोष्टी राहणार आहेत अवलंबून. असं काही नाहीये की म्हणजे एक कुठल्या घटकामुळे त्याला फटका बसतोय असं नाही होणार. ते जर तुमचं एकात्मिक पद्धतीने केलं तर तुम्हाला यील्ड मिळणार आहे निश्चित, काय प्रॉब्लेम. म्हणजे जेनेटिक लॉस खूप दिवस झाल्यामुळे जनरेशन तुम्ही म्हटलं सगळं थोडंसं त्याचे जेनेटिक लॉस पण तो जरा असा म्हणजे तो जरासा काय आहे तो येस. मला ना हा प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा मी काय करेल, जे रोग पैदासकार असतात शास्त्रज्ञ त्यांच्याशी यावरती जरासं मी चर्चा करतो आणि तुमच्या या प्रश्नाचं नक्की उत्तर त्या तुम्ही ग्रुपमध्ये पाठवून द्या आपल्या. नक्की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अजून विस्तृत पद्धतीने देतो, चांगल्या पद्धतीने. चालेल, आपला ते नंबर भेटेल सर. हॅलो. नमस्ते. नमस्ते सर, मी पंढरपूर सत्यवान गाडगे बोलतोय. मी एनपीके बरोबर ऑर्गॅनिकचा किपॉन, सॉइल, कॅल्शिओ, सुप्रीमो याच्या माध्यमातून ऊस चांगला आणलाय. तुम्ही मगाशी जे म्हणलं होता कुठं खोडाला असं कोंब फुटायला लागले, तसा प्रकार माझ्या एका प्लॉट मध्ये व्हायला लागलाय. ह्याच्यावर आता परत काय? नाही, त्याच्यामध्ये जे तुमच्या ऊसाला जिथे जिथे आणसा फुटलेले दिसत आहेत तर तुम्ही पहिल्यांदा काय करा, तुम्ही तुमच्या पिकाचं निरीक्षण करा काय की तिला कांडी कीड आलेली आहे का. कांडी कीड आली असेल तर जिथं कांडी किडली त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला आणसा फुटलेले दिसणार.
ते तुम्ही थोडस बघून त्याचे फोटो काढून घ्या, फोटो काढून पाठवा. कांडी किडीची चौकट शक्यता नाही, असते. फक्त ऊसाच्या पायथ्याला आहे बघा, जिथं पाणी जास्त साठलं पायथ्याला. जाते तिथं. हा. येस येस येस. मग पाणी जिथं जास्त साठलं ना तिथं काय होतंय, समजा आता मी मागच्या दोन्ही सत्रामध्ये सांगितलेलं आहे की जमिनीचं आरोग्य तुम्हाला, चांगली जमीन कशाला म्हणायचं, 25% हवा, 25% पाणी, 45% सेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय कर्ब 5%. हे स्ट्रक्चर जर मेंटेन नाही झालं, पाणी जर तुमचं भरमसाठ झालं तर काय होणार आहे, मुळं काम करायची बंद होणार आहेत, वरती त्याला अंसा फुटून वरती नवीन होऊन येऊ शकतात त्याला. ते पण एक बाब त्याच्यामध्ये असू शकते. पण तुम्ही जाऊन त्याचं निरीक्षण करा की खरंच त्याचं कांडी किडीचं कुठं दिसतंय का, एखादं कांडीवरती छिद्र पडलेलं दिसतंय, त्यातनं किडीची विष्ठा बाहेर आलेली दिसते का, ते बघून घ्या तुम्ही. त्याचे नाही फोटो तसं काय तुम्ही साहेब, पाठवा. आणि नाही का? तसं काय नाही, पण मुळं पण पूर्णतः पांढरे येते. आहेत का? मग एखाद वेळेस तो जेटा कोंब आहे का, सुरुवातीला सगळ्यात आलेला फुटू शकतात, येऊ शकतात, कारण त्याची वरचा जो शेंडा आहे, मरका ऊस जो म्हणतो आपण, जो सगळ्यात अगोदर येतो मदरशूट, तो पुढे जाऊन मरणारच असतो. एखाद्या वेळेस वरती वाढ सुटलं तर खालून त्याला फुटवा यायला सुरू होतो. ते पण एकदा बघून घ्या. तर पण त्या अल्ट्राकॅन फॉलिओर आणि कॅल्शिओच्या स्प्रे पासून जेटा कुठला आहे आणि इतर कुठल्याला दुसरा कोंब कुठला आहे, सगळं एकसारखं आहे डोस. बरोबर. तरी पण थोडं जाऊन का नाही सखोल निरीक्षण करा त्याचं तुम्ही, आणि काय असतील तर फोटो पाठवून द्या. अजून त्याच्यामागे काय काय कारण असू शकतात तुम्हाला आपण त्याच्यामध्ये त्याची माहिती देऊ आपण. ठीक आहे सर, धन्यवाद. येस. हॅलो सर. आपल्या कंपनीतल्या लोकांना माहिती नाही कसं तो आता सर ते कसं केलं, काय केलं. हॅलो. तर आपल्या आवाज नाही काय, त्यामुळे सर ऊस ज्या वेळेला सुरुवातीच्या पिरियड मध्ये असतोय ना, त्यावेळेला पिवळा पडतोय, काय चर्चा त्याला काय करावं? सुरुवातीच्या पिरियडला म्हणजे लागवड केल्यापासून कधीतरी, पण म्हणजे काय कालावधी कोणता? फळव्याचा लवकर दिसतोय आपल्याला, आणि जे नवीन लागवड करतोय की नाही त्याचा सुरुवातीचा जो फेज असतोय की एक 2 महिने 2.5 महिन्याच्या दरम्यानचा, त्यावेळेला पिवळा पडतोय. बरं, आता पिवळ्या पडण्यामागचे 2-3 कारणं असू शकतात. पहिली गोष्ट, जर तुमचं पाणी अतिरिक्त देत असाल तरी सुद्धा पिवळा पडू शकतो. दुसरी गोष्ट, शिफारस केलेल्या खताची मात्रा त्यात विशेष करून नत्र गेला पाहिजे. 2 नसेल तर तिसरी गोष्ट, एखाद्या रोगामुळे किंवा किडीच्या प्रादुर्भाव, आता किडी रोगामुळे त्याची शक्यता कमी आहे, पण ह्या 2 गोष्टी आहेत, एक नत्राची कमतरता आणि अतिरिक्त पाणी, 2 गोष्टी त्याच्या कारणीभूत असू शकतात पिवळं पडण्याच्या पाठीमागे. तर तुम्ही एकदा बघा, पाणी तुम्ही जे देताय, आता जमीन तुमची एकदम भारी काळी आहे की हलकी आहे का मध्यम आहे, हे पहिल्यांदा बघा तुम्ही. आणि तुम्ही पाणी कितव्या दिवशी टर्न देता ते पण बघा, कारण जास्त पाणी झालं आणि पाण्याचा योग्य निचरा जरी नाही झाला तरी तुम्हाला पीक असं पोपटी कलरचं दाखवणार, पिवसळ दाखवणार. जी हिरवाई किंवा त्याला आपण काळुकी म्हणतोय ती येणार नाही. नसेल तर तुम्ही नत्र खत जे आहेत, नत्र ते सगळे तुम्ही, जसे शिफारस आहे लागवडीच्या वेळेस तुम्हाला एकूण शिफारसीच्या 10% दिला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही 2 महिन्यांनी तो 40% दिला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही 90 दिवसानंतर 10% आणि राहिलेला बांधणीला 40%, असा 100% नत्राची मात्रा जेवढी काय तेवढी गेली पाहिजे. ती जाते का ह्याची खात्री करा. नत्राची पण कमतरता असू शकते, आणि अतिरिक्त पाणी, ह्या 2 गोष्टी असतात. तुम्ही त्याचं निरीक्षण करा, काय वाटलं तर त्याच्या आणि पुन्हा फोटो पाठवा, आपण पुन्हा याच्यावरती सविस्तर चर्चा करू. आणि आज सर दुपारी 4-5च्या सुमारास फोटो आलेले आहेत काही पपईचे प्लॉट आहेत. आता एक 1.5 महिन्याच्या फेज मध्ये आहे प्लॉट. तर काय लागले, व्हायरस अटॅक झालेले त्यावरती, पानं पूर्णपणे बोकडल्यागत झाल्या, प्लॉट पूर्ण पिवसळ आहे आणि जायला लागले. पपईमध्ये मोझॅक व्हायरस येऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचा रिंग स्पॉट आहे. आता व्हायरस जेवढे डिसीज येतात, रोग येतात, ते सगळे किडी प्रसारक आहेत, वाहक किडी असतात लक्षात ठेवा. त्या प्लॉटमध्ये कीड नियंत्रण प्रभावीपणे झालं पाहिजे, तरच व्हायरस तुमचा
नियंत्रणात ठेवू शकता. नाहीतर मग एकदा व्हायरसचा प्रादुर्भाव झाला तर रोखणं मुश्किल गोष्ट आहे. पपईमध्ये तर अवघडच गोष्ट आहे. आता थोडंसं बघा त्यासाठी तुम्ही त्यांनी काय काय डोस देऊ शकतोय आपण त्यांना, किंवा एखादं काय सांगू शकतोय की ज्याच्यामुळं प्रादुर्भाव कमी होईल? त्यांना काय सांगायचं, शक्य असेल तिथं पिवळे आणि निळे चिकट सापळे लावा. त्याच्यानंतर आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी घ्या. आणि त्यांच्याकडे जर ड्रीप असेल तर त्यांनी आतापर्यंत कोणती कोणती खतं दिल्यात त्याचा एकदा एक आढावा घ्या. नसेल तर आपल्याला खताचे डोजेस तसे त्यांना सांगितले पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं पुन्हा पोटॅश युक्त खतांचा वापर केला पाहिजे, कारण पोटॅशने तुमच्या झाडाची प्रतिकारक क्षमता वाढते. काही सिलिकॉनचा एखादा स्प्रे किंवा ड्रीप म्हणून सोडता येईल का, या गोष्टीवर विचार केला पाहिजे. पण सगळ्यात पहिली गोष्ट, रस शोषक किडी कशा नियंत्रणात ठेवता येतील याच्यावरती ताबडतोब उपाययोजना करणं गरजेचं आहे. मग रस शोषक किडीसाठी आपल्याला पिवळे आणि निळे चिकट सापळे लावायचे आणि आंतरप्रवाही जे कीटकनाशक आहेत त्याचा आलटून पालटून फवारा घेणं गरजेचं आहे. हे सगळे तुम्ही पहिल्यांदा त्याच्यामध्ये बघा आणि मग खताच्या बाबतीमध्ये मला पुन्हा सांगा. मग आपण त्याच्यामध्ये कसं देता येईल तुम्हाला सांगतो, किंवा काय काय दिले काय नाही, ड्रीप आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती द्या. पण प्राथमिक तर हेच आहे. येस, थँक्यू सर. येस, अजून कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. अजून कोणाच्या काही शंका आहेत? सर, खताचा पूर्ण शेड्यूल जर पाठवला ग्रुप वरती तर बरं होईल. ऊस लागवडीचं पूर्ण खत नियोजन. कुठल्या पिका? ऊसाचं? हा, ऊसामध्ये खत नियोजन सर. ठीक आहे, ते सर तयार करून पाठवते ग्रुपला. ओके, थँक्यू. ओके. अजून कोणाला काही शंका वगैरे आहे? आणखी एक प्रश्न असा विचारू का मी? विचारा. सरांनी सांगितले की नत्राचं प्रमाण जास्त झाल्यानंतर त्यावर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मग आपण हे युरिया किंवा हे जे रासायनिक खत आहे त्याच्याऐवजी आपल्याला थोडस नॅचरल पद्धतीचे काही फर्टिगेशन आपल्याला करता येईल का? म्हणजे फक्त आस्टॅरोबॅक्टर आहे, आझोस्पिरिलम आहे, यांचा उपयोग केल्यानंतर मग यातून जे भेटणारं नत्र आहे ते पुरेसं आहे का मग आपल्या ऊसासाठी, का आपल्याला रासायनिक खताचा वापर करावाच लागेल? नाही, खतांचा वापर करावाच लागेल. त्याशिवाय म्हणजे फक्त ऍसिटोबॅक्टर किंवा ॲझाटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम वापरून आपली जी पिकाची गरज आहे ती पूर्ण करता येणार नाही. त्याच्यामध्ये ह्यामधून आपण काय करणार आहे, जे तुमच्या जमिनीमध्ये फिक्स स्वरूपामध्ये आहे, नायट्रोजनचं तुमचं इमोबिलायझेशन करणं, म्हणजे तो उपलब्ध नसलेला उपलब्ध करून देण्याचं काम आपण ह्या माध्यमातून करू शकतो. पण आपल्याला खताच्या स्वरूपामधून, मग ते रासायनिक किंवा सेंद्रिय, हे पण गोष्टी तिथं द्याव्याच लागतील. फक्त कसं असते, बरेच जण असं करतात की वूडसूट डोस जेव्हा आपण देतो खताचा त्यावेळेस नत्राचं प्रमाण बऱ्यापैकी वापरायला आपण बघतो, युरिया किंवा डीएपी मधनं किंवा 24-24. तर थोडासा त्याचा संतुलित वापर झाला पाहिजे. जेवढं रिकमेंडेड आहे, शिफारस केलेली आहे, नत्र असेल, स्पोरस असेल, पालास असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, बोरॉन, फेरस, कॉपर आणि तुमचा मॉलिब्डेनम, हे जे काही लागणारे अन्नद्रव्य आहेत, शिफारसीत मात्रेमध्ये आपण जर व्यवस्थित पद्धतीने दिले आणि दिलेले अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी हे तुम्ही जे सांगितलं आता, ऍसिटोबॅक्टर, ॲझाटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलियम, पुरत विरघळणारे जीवाणू किंवा तुमचे पोटॅश मोबिलाइज करणारे जीवाणू, हे सोडल्यानंतर आपल्याला जे काय फिक्स स्वरूपामधलं जमिनीमधलं ते उपलब्ध होण्यासाठी मदत मिळेल. आणि आपल्या समाजासाठी जे आपण टाकतो खत, की जास्त खत दिल्यावर जास्त उत्पादन येईल, तर ह्या गोष्टी कुठं आपल्याला टाळल्या पाहिजे. जर नत्राचं प्रमाण जास्त झाल्यामुळे काय होतं की पिकावर काळोखी जास्त प्रमाणामध्ये येते, ज्याला आपण सगळे आता ग्रेनरी म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये काळोखी. त्यावेळेस काही संभाव्य कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
शक्यता असू म्हणजे शकते. नैसर्गिक नॅचरल ग्रीनरी असायला पाहिजे त्यामध्ये. नॅचरली ग्रीनरी असं बरोबर. तर एक माझं म्हणजे मी गेल्या वर्षी काय केलं सर, की कुठलंच युरिया डीएपी किंवा कुठलंच खत वापरलं नाही, तरी माझा आता ऊस 22 कांड्यावर आहे. मी फक्त ह्याच नियोजन केलं होतं, एक तर त्याला सेंद्रिय जे खत आहे आणि त्यानंतर हे जीवाणू, फक्त एवढंच उपयोग केलेलं होतं. आणि 1 मार्चची लावण होती, तर आता ते 20-22 कांड्यावर ऊस आहे तो. बाकी कुठलं खत किंवा कुठंच काही वापरलं नाही त्यामध्ये. बरोबर. तुम्ही पुन्हा एकदा आता तो कारखान्याला कधी या वर्षी जाणार की मग पुढच्या वर्षी, कसं आहे? मला वाटतं याच वर्षी जाणार. आता ते कसं आहे की एक काय हे असे 5